नमस्कार, सुप्रभात. महाराजांच्या एका अभंगाने सुरुवात करते. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वरा, आत आत्मा परमेश्वरा, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. देव देहात देहात, काहो जाता देवळात. देव देहात देहात, काहो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, देही देवा का पहाना. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वरा, आत आत्मा परमेश्वरा, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी, व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः।
गेले जवळजवळ 3-3.5 वर्ष 4 वर्ष आपण दासबोधाचा अभ्यास करतोय. दासबोध अतिशय गूढ पद्धतीने जो समर्थांनी लिहिलेला आहे, वरवर तो वाटतो अतिशय सोपा, पण तो आत्मज्ञानाचा ग्रंथ असल्यामुळे त्याच्यावर जे लिहिलेलं वेदांताच्या दृष्टिकोनातून असलेलं त्याचा जो लक्षार्थ आहे, तो लक्षार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न गेले 3-3.5 वर्ष करतोय. आणि या 3-3.5 वर्षांच्या नंतर की ज्यासाठी आम्ही हा अट्टहास केला, तो हा समास आत्माराम निरूपण आज आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे, चिंतनासाठी आज आपण घेणार आहोत. आणि बरोबर आज दिवसही छान आहे. उद्या नरक चतुर्दशी आहे, दिवाळी चालू झालेली आहे, काल धनत्रयोदशी होती. आणि त्यामुळे या दिवाळीच्या काळामध्ये जो आत्म्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास कुठे थांबतो, तर तो तेजोमय होऊन प्रकाशमान होऊन आम्ही स्वतः प्रकाशमान होऊन थांबतो. आम्ही हा प्रवास, हा प्रकाश आहे, हा आत्मा आहे, हे ज्ञान आहे, हे चैतन्य आहे असं होऊन होत नाही. तर हा प्रवास सिद्ध होतो त्यावेळेला आम्ही स्वतः प्रकाशमय होऊन जातो, आम्ही स्वतः ज्ञानमय होऊन जातो, आम्ही स्वतः चैतन्यमय होऊन जातो. आणि हाच या प्रवासाची इतिकर्तव्यता आहे, हीच या प्रवासाची शेवट आहे. आणि म्हणूनच हा शेवट खरोखर अतिशय समर्थांनी अतिशय छान पद्धतीने दिलेला आहे. आपल्याला आतापर्यंत शास्त्राच्या आधाराने कळलेलं असेलच, समर्थांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आत्मा दाखवता येत नाही, आत्मा समजावून सांगता येत नाही. आत्मा हा अवयवाच्या पलीकडे आहे, म्हणजेच काय आहे, त्रिगुणातीत आहे. याचाच अर्थ या त्रिगुणामध्ये असलेलं, या ज्ञानेंद्रियांनी आम्हाला जे ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत भगवंतांनी स्वतः, ही डोळे असतील, कान असतील, त्वचा असेल, जिव्हा असेल आणि नाक असेल, ज्याच्यातून आम्ही या सृष्टीमधील शब्द, स्पर्श, रूप, रसगंध इत्यादी विषय सगळे अनुभवतो. त्या ज्ञानेंद्रियांनी या आत्म्याला पाहता येत नाही, कारण तो निर्गुण आहे, तो गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे आहे, मायेच्या पलीकडे आहे. आम्ही सर्वजण गुणात आहोत, आम्ही सर्वजण मायेमध्येच आहोत, म्हणजेच आम्ही या पंचमहाभूतांमध्ये आहोत, म्हणजेच आम्ही या 5 ज्ञानेंद्रियांनी पाहतो. ते फक्त सगळं दृष्टादृष्ट दर्शन या त्रिपुटीमध्ये असल्यामुळे आम्हाला कधीही आत्मा अनुभवायला येत नाही, कारण तो गुणातीत आहे, पंचमहाभूतातीत आहे. तो मनाने सुद्धा अनुभवता येत नाही, मनाने पाहता येत नाही, मनाने समजून येत नाही. याचं कारण मन सुद्धा हे इंद्रिय असल्यामुळे, मन सुद्धा हे त्रिगुणामध्येच असल्यामुळे, मन हे सुद्धा मायेमध्येच असल्यामुळे मनाने त्याचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणूनच जर असेल तर त्या आत्म्याचा अनुभव आम्हाला पाहिजे आहे, पण तो आम्हाला आत्म्याचा अनुभव कसा मिळणार हा प्रश्न आहे. कारण जर कुठल्याही ज्ञानेंद्रियाच्या पद्धतीने जे आम्ही सगळं ज्ञान घेतो, या सृष्टीमधलं जे काही ज्ञान आहे, कुठलंही ज्ञान असेल, म्हणजे स्वयंपाकाचं ज्ञान असेल, वेगवेगळ्या डोमेन्स म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, लॉ असेल, मेडिकल सायन्स असेल, आर्किटेक्चर असेल किंवा शेती असेल, काहीही ज्ञान असेल, ते ज्ञान आम्ही या मायेमध्ये, या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने, मनाच्या साह्याने घेतो. आणि कारण ते हे सगळं आम्ही मायेमध्ये, त्रिगुणांमध्ये आणि पंचमहाभूतांमध्येच असल्यामुळे ते आम्हाला त्रिपुटीच्या दृष्टिकोनातून दृष्टाद्रव्य, दृष्टादर्शन आणि दृश्य या त्रिपुटींच्या माध्यमातूनच मिळतं. पण हे एकच ज्ञान, आत्मज्ञान हे एकच ज्ञान असं आहे की हे त्रिपुटींनी मिळू शकत नाही. याचं कारण आत्मा हा घटपटादी वस्तू नाही. आत्मा ही या सृष्टीमधील अशी एखादी ऑब्जेक्ट नाही की जी आम्ही बघू शकतो, कारण आत्मा हा सब्जेक्ट आहे.
आणि आमचा हा प्रवास हा सब्जेक्टला पाहायचा आहे. ऑब्जेक्टला आम्ही सगळेजण पाहतो, त्यासाठी काहीही कर्तव्य लागत नाही, त्याच्यासाठी काहीही पुरुषार्थ लागत नाही. डोळे सकाळी उठल्यानंतर डोळे उघडले की आम्हाला सृष्टी दिसायला चालू होते, आम्हाला कानावर सगळे आवाज ऐकू येतात, आम्ही आमचे विचार आमच्या मनामध्ये येतात. याच्यामध्ये कुठलाही ऍडिशनल पुरुषार्थ लागत नाही. पुरुषार्थ जो लागतो तो फक्त आत्मज्ञान होण्यासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी, समजण्यासाठी किंवा त्या आत्मरामाच्या दर्शनासाठी पुरुषार्थ लागतो. आणि तो पुरुषार्थ गेले आपण 3.5 वर्ष करतो आहोत. आणि म्हणूनच समर्थांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आम्हाला ते आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन किंवा आत्मारामाचं दर्शन व्हावं, असं मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि समासाला सुरुवात करतो. मी शेअर करतो पहिल्यांदा. तुम्हाला दिसतोय समास? हो. समास 8वा, आत्माराम निरूपण. श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगळ मूर्ती, जयाचेनी मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करती आत्मयाचे सिद्ध. इतके सगळे समास झाल्यानंतर ज्यावेळेला आत्माराम निरूपण हा समास येतो, त्यावेळेला समर्थ परत एकदा गणपतीला नमस्कार करतात, गणपतीची प्रार्थना करतात, गणपतीला नमन वंदन करून. कारण का की गणपतीच्या शिवाय, परमेश्वराच्या शिवाय, त्याच्या कृपेशिवाय आम्हाला आत्माराम दर्शन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच पहिल्यांदा शास्त्राला अनुसरून समर्थ इथे परत या समासाची सुरुवात करताना म्हणतात की नमो गणपती मंगळ मूर्ती, जयाचिनी मती स्फूर्ती. शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलेले आहेत समर्थांनी. कारण जर आम्हाला आत्मारामाचं दर्शन पाहिजे आहे, आणि जे आत्मारामाचं दर्शन आम्हाला कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी होत नाही, नवे नवे आमच्या मनानेही होत नाही, म्हणजेच आमच्या अंतःकरणाने, आमच्या बुद्धीनंही आम्हाला ते दर्शन होऊ शकत नाही. याचं कारण आपण म्हणलेलं होतं की हेच दर्शन हे गुणातीत असल्यामुळे, निर्गुण निराकार असल्यामुळे आम्हाला ते समजू शकत नाही. म्हणजे ते बुद्धीच्या पलीकडे आहे, आणि बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे म्हणजे अंतःकरणाच्या पलीकडे असल्यामुळे आम्हाला ते दर्शन होऊ शकत नाही. परंतु आम्हाला दर्शन घेण्याची इच्छा आहे, परंतु आम्हाला दर्शन पाहिजे आहे, तळमळ आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही केलेला आहे अतिशय काळजीपूर्वक. कारण आज अध्यात्मामध्ये असलेल्या सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला आत्मारामाचं दर्शन पाहिजे, अतिशय मनापासून वाटतं, अतिशय तळमळीनं वाटतं, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आमची नसते. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते, त्याच्यासाठी धैर्य लागतं, ती कन्सिस्टन्सी, त्याच्यासाठी साधना लागते. साधना कशी करायची यासाठी सुद्धा गुरूंची कृपा लागते, त्या गणेशाची कृपा लागते, त्याशिवाय आम्हाला हे होऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथे समर्थ शब्द वापरतात की जरी अंतःकरणामुळे किंवा बुद्धीमुळे आम्हाला ते आत्मारामाचं दर्शन होऊ शकत नाही, हे जरी खरी असलं तरी सुद्धा आम्हाला दर्शन पाहिजे आहे. आणि कोण देणार दर्शन? दर्शन एकच देणार, आणि ती म्हणजे मती देणार. मग बुद्धी हा शब्द इथे वापरलेला नाही. मती आणि बुद्धी जर सामान्य शब्दार्थाने जर बघितलं तर दोन्ही एकच आहे. आम्ही दोघी समानार्थी शब्द वापरतो, मती आणि बुद्धी. पण अध्यात्माच्या दृष्टीमध्ये मती आणि बुद्धी याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि म्हणून जयाचेनी मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करती आत्मयाचं स्तवन. मग शब्द इथं वापरलाय की मती, आणि पुढे समर्थ म्हणतात की लोक भजनी स्तवन करती आत्मयाचं स्तवन. कुणाला आत्मदर्शन होईल? काळजीपूर्वक, अशाच साधकाला आत्मदर्शन होईल की लोक भजनी स्तवन करती आत्मयाचे राम. समर्थांनी इथं शब्द वापरलाय की भजन आणि स्तवन कुणाचं करतायत? आत्म्याचं करतायत. आणि हेच शास्त्राला सांगितलेलं आहे
की अंतरंग साधना म्हणजेच आत्म्याची साधना म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य. म्हणजे जो साधक आत्म्याचं मनन करेल, श्रवण करेल प्रथम, नंतर चिंतन करेल आणि नंतर निधिध्यासना करेल. आणि ह्याच्यातून नक्की काय होणार, ह्याच्यातून बुद्धीचं मतीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं होणार, त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आम्ही ही स्टेप कुठली, हे लास्ट स्टेप आहे आत्मनिवेदन भक्ती जशी आपण म्हणतो, तसंच आत्म्याची भक्ती, आत्म्याचं भजन, आत्म्याचं स्तवन करणं, याचाच अर्थ असा झाला की बुद्धीमध्ये आत्म्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही विषय नाही. बुद्धीमध्ये आत्म्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही थॉट्स नाही. बुद्धीमध्ये आत्म्या व्यतिरिक्त कुठलेही विचार नाहीत, विवेक नाही, काहीही नाही. फक्त आत्म्याचं श्रवण, मनन, चिंतन आणि आत्म्याचं अनुसंधान, निधिध्यासना. असा जो साधक करेल त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, बुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन मतीमध्ये होईल. म्हणजे काय होईल, बुद्धी आणि मतीमध्ये फरक काय आहे, तर बुद्धी आणि मतीमध्ये फरक एवढा एकच आहे की त्याच्या बुद्धीमध्ये, आता आमच्या बुद्धीमध्ये विचार करा, आमच्या बुद्धीमध्ये आम्हाला व्यवहाराचे अनेक विचार आहेत, व्यवहाराचे अनेक गोष्टी आहेत, व्यवहारातील अनेक थॉट्स आहेत आणि आम्हाला व्यवहार पाहिजे आहे, विषय पाहिजे आहेत आणि मग जमेल तर आम्हाला आत्माराम पाहिजे. संत म्हणतात की अहो आमचा विठ्ठल काही कोथिंबिरीची पेंडी आहे का की बाजारात जावं आणि विकत घ्यावं 10 रुपयाची पेंडी देऊन? असा कधीही आमचा विठ्ठल विकत मिळू शकत नाही. त्याच्यासाठी फक्त एकच साधन आहे की आमच्या आयुष्यामध्ये आमचं आयुष्यच भजन होणं आवश्यक आहे. आमचं आयुष्यच त्या आत्म्याचं स्तवन होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय आहे, आम्हाला जळीस्थई काष्ठी पाषाणी त्या आत्म्या व्यतिरिक्त कशाचंही प्रायोरिटी नाही आहे. बघा, अतिशय काळजीपूर्वक. म्हणून आम्हाला सगळ्यांना जरी तळमळ असेल, आम्हाला सगळ्यांना जरी आत्म्याचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, पण तरी सुद्धा आम्हाला ते होऊ शकत नाही. याचा अर्थ शास्त्राचा प्रॉब्लेम नाही, गुरूंचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम फक्त आमचा आहे. कारण आमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी नाही, आमच्यामध्ये तेवढी कन्सिस्टन्सी नाही, आमच्यामध्ये तेवढी जिद्द नाही, आमच्यामध्ये तेवढा पुरुषार्थ करण्याचा, प्रयत्न करण्याचा आमच्यामध्ये कपॅबिलिटी नाही. कपॅबिलिटी का नाही, म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की उद्धरेत आत्मना आत्मानम. अरे तुझा उद्धार स्वतःच तू करायचा आहेस. आणि स्वतः ज्यावेळेला तू उद्धार करशील त्यावेळेला, ज्या वेळेला तू स्वतः तुझ्या बुद्धीचं मतीमध्ये ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मेशन करशील, हा स्वतःचा पुरुषार्थ आहे. म्हणजेच काय करशील, तर बाकीचे सगळे विषय आमच्या मनामधून गळून पडले पाहिजे. बाकीचे सगळे विषय आमच्या मनामधून, आमच्या बुद्धीमधून सगळे विचार, सगळे वृत्ती सगळ्या निराश झाल्या पाहिजे. म्हणजे सगळ्या विषयांची प्रायोरिटी, व्हॅल्यू आमच्या मनातून गळून पडली पाहिजे. आणि त्याच आमच्या मनामध्ये एकच एक विचार, बुद्धीमध्ये एकच एक विचार, आणि तो म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. म्हणून जरी आम्हाला बुद्धीनं आत्म्याचं दर्शन होऊ शकत नाही, आत्मारामाचं दर्शन होऊ शकत नाही असं जरी शास्त्र सांगतं, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला सांगतं की आत्म्याचं दर्शन, आत्मारामाचं दर्शन हे बुद्धीनच होतं. कारण का, की कुठली बुद्धी, जी बुद्धी अतिशय शुद्ध आहे, म्हणजेच ती बुद्धी आता मती झालेली आहे, जी बुद्धी अंतर्मुख आहे, जी बुद्धी बहिर्मुख नाही, म्हणजेच ती अंतर्मुख आहे, आणि जी बुद्धी आता आत्म्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयांचं चिंतन, मनन, निधिध्यासना करत नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये एकच एक विचार, आणि तो म्हणजे आत्माराम, 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 बाकी काहीही नाही. याचा अर्थ असा नव्हे की सगळं सोडून हिमालयामध्ये गेलाय आणि आत्माराम 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 असा जप करत बसलाय. तो या व्यवहारामध्येच आहे, आमच्यासारखं सर्व प्रकारचं काम करतो आहे, परंतु काम करताना त्याचं सगळं अनुसंधान, त्याची निधिध्यासना हे फक्त आत्म्यावर आहे, आत्मारामावर आहे. म्हणजे त्याला बाकी कशामध्ये इंटरेस्ट नाही, बाकी कशामध्ये त्याला व्हॅल्यू वाटत नाही. तो करतोय सगळं. आम्ही ज्या पद्धतीने मेकॅनिकली करतो, पाट्या टाकतो कंपनीचं काम, तसं तो व्यवहारातलं काम पाट्या टाकतो, काम करतो.
पण त्याच्यामध्ये त्याला असंच व्हावं आणि तसंच व्हावं त्याच्यासाठी तो काम करत नाही. तो फक्त परमेश्वरासाठी, आत्मारामासाठी काम करतो. आत्माराम जे काही त्याला देईल, रिझल्ट येईल, फळ देईल, त्याच्यामध्ये तो आनंदी असतो. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला आत्म्याचं सदा सर्वदा, मी शब्द वापरतो, 24/7 365 डेज, असं ज्या वेळेला आत्म्याचं चिंतन, मनन, कारण आत्म्याचं चिंतन करताच येत नाही, पुढे येणार पुढचा समाज, कारण आत्म्याचं चिंतन म्हणजे निर्गुण उपासना. आणि निर्गुण उपासना कशी करणार? आत्मा तर चिंतन, आत्मा तर निर्गुण निराकार आहे, त्याचं चिंतन कसं होणार? आणि म्हणूनच त्यासाठी आम्हाला गुरुमुखातून आत्म्याचं श्रवण केलं पाहिजे. आत्मा कसा आहे, आत्म्याचे आत्म्यावारे श्रोतव्य, मंतव्य, निध्यासितव्य. आणि म्हणूनच इथे अतिशय महत्वाचा श्लोक ओवी इथं समर्थांनी आत्माराम निरूपणामध्ये पहिल्यांदाच घातलेली आहे. कारण समर्थांना सुद्धा माहिती आहे की सगळ्यांना आत्माराम पाहिजे आहे, सगळ्यांना आत्मारामाचं दर्शन पाहिजे आहे. परंतु समर्थ म्हणतात की अरे बाळा, ते शक्य नाही. जर अशा पद्धतीने जर केलंस तर ते सगळ्यांना शक्य आहे, प्रश्नच नाही. कारण शास्त्रच आम्हाला असं सांगतं की नमो गणपती मंगळ मूर्ती, जयाचेनी मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करती, आत्मयाचं स्मरण. म्हणजे जे कोणी, जो कोणी साधक कोणी असू देत, तो या जगामधला कुठलाही साधक असू देत, लहान मोठा असू देत, श्रीमंत गरीब असू देत, पुरुष स्त्री असू देत, लोक भजनी स्तवन करती, आत्मयाचे स्मरण. जे लोक, कारण हे जर आम्हाला जर कळलं की आत्म्याचं भजन आणि स्तवन कसं करतात, हे जर आमच्या गुरुची कृपा झाली, गणपतीची गजाननाची कृपा झाली, त्या मंगलमूर्तीची कृपा झाली, आणि आमच्या त्या बुद्धीमध्ये विवेक आणि वैराग्य जर संपन्न झालं, तर त्या बुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन मतीमध्ये होतं, त्याच्यामधून स्फूर्ती निर्माण होते, आणि मगच आम्हाला त्या आत्मारामाच्याच कृपेनं त्या आत्मारामाचं दर्शन होतं. ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही प्रोसेस शास्त्रामध्ये, दासबोधामध्ये दिलेली नाही. आणि म्हणून सर्वांनी ही प्रोसेस लक्षात ठेवावी. नमो वैखरी वागेश्वर, अभ्यंतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी, नाना विद्यासिद्धा. आता बघा नेक्स्ट श्लोक. समर्थ कधीही असं अँबिग्युअस ठेवत नाहीत की असं करा म्हणजे असं होईल, तसं करा. अतिशय सायंटिफिकली समर्थ सांगतात की ठीक आहे, आता तुम्ही प्रश्न विचाराल की अरे आत्म्याचं लोक भजन स्तवन करतात, ते कसं करतात, कशा पद्धतीने करावं? लगेच दुसरं ओवी आली की त्यासाठी आम्ही ज्ञान घेतो. कुणाचं ज्ञान घेतो? आत्म्याचं ज्ञान घेतो. कसं ज्ञान घेणार? नमो वैखरी वागेश्वर. वैखरी, कारण ज्ञान घेताना आम्हाला दासबोधाचं श्रवण केलं पाहिजे. श्रवण जर करायचं असेल तर आम्हाला कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे की दासबोधामध्ये काय लिहिलेलं आहे, आणि दासबोधामध्ये असलेले प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओवीचा अर्थ आम्हाला कुणीतरी सांगितला पाहिजे, आणि म्हणून तो वैखरीमध्ये सांगितला पाहिजे. आणि म्हणून ती सरस्वती शारदाची कृपा आम्हाला आवश्यक आहे. कारण शारदेच्या कृपेशिवाय, वागेश्वरीच्या कृपेशिवाय आमची बुद्धी मतीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही. का? तर ती काय करते? अभ्यंतरी प्रकाश करी. बघा कुठे प्रकाश केलाय? प्रकाश आम्हाला बाहेर प्रकाश दिसतो, दिवस झाल्यानंतर आम्हाला बाहेर प्रकाश दिसतो, कारण सूर्य बाहेर उगवतो. इथे आम्हाला प्रकाश कुठे पाहिजे? अभ्यंतरी, आत प्रकाश पाहिजे. आणि आत प्रकाशाचा अर्थ असा झाला की आत म्हणजे बुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन मतीमध्ये होणं, म्हणजेच अभ्यंतरी प्रकाश करी. म्हणून काय सांगितलं पुढची स्टेप? म्हणजे जर तुम्ही पहिली ओवी जर विचार केली तर ती जर करायची असेल तर मला दुसरी स्टेप आधी केली पाहिजे. त्याच्या आधी काय केलं पाहिजे? बघा म्हणजे किती स्टेप बाय स्टेप समर्थांनी सांगितलंय. बघा की सकळ जनामध्ये नाम, राम नाम उत्तमोत्तम, श्रम जावनी विश्राम, चंद्रमौळी पावला सुधाम. म्हणून असं सांगितलं आहे की नामाशिवाय, म्हणजे या स्टेप्स आहेत, आयुष्यभर मी नाम घेतलं तरी सुद्धा मला आत्मारामाचं दर्शन होणार नाही. मग कसं होईल? पहिल्यांदा तू नाम घे, सकळ जनामध्ये नाम, रामनाम उत्तमोत्तम. याचा अर्थ रामाचं पहिल्यांदा हे सांगितलं की रामनाम किती सर्वश्रेष्ठ आहे. सकळ जनामध्ये नाम, रामनाम उत्तमोत्तम, श्रम जावनी विश्राम, चंद्रमौळी पावला श्राम. समर्थ म्हणतात लगेच दृष्टांत दिला की अरे चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकर, शिवानी सुद्धा रामाचा जप केल्यामुळे, रामनामाचा जप केल्यामुळे तो विश्राम पावला, तो आनंदी झाला, तो कृतकृत्य झाला.
असं ते रामनामाचं उत्तम रामनाम असल्यामुळे प्रथम आम्ही रामनाम केलं पाहिजे, रामनाम घेतलं पाहिजे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी जे रामनाम घेतलं त्याच्यातूनच त्यांना काय झालं, तर त्यांना त्याच्यातूनच त्या वागेश्वरीची, शारदेची कृपा झाली. त्या शारदेच्या बघा स्टेप बाय स्टेप, म्हणजे रामनाम घेतल्यामुळे काय होणार, तर वागेश्वरीची कृपा होणार. मग आम्ही रामनाम किती घेतलं पाहिजे, केव्हा घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, याचं सगळं उत्तर आतापर्यंत आपल्याला समर्थाने दिलेलं आहे दासबोधामध्ये आतापर्यंत. आणि मग हे रामनाम घेतल्यानंतर काय होईल, तर आमच्यावर शारदेची कृपा होईल. आणि मग शारदेची कृपा झाल्यानंतर आमच्याच आत, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्याच मनामध्ये, आमच्याच अंतःकरणामध्ये प्रकाश निर्माण होईल. म्हणजेच त्या अंधकाराचं, म्हणजेच अज्ञानाचं निराकरण होईल. आणि अज्ञान काय आहे, तर मी कोण आहे. अज्ञान आत आहे, अभ्यंतरी आहे. आणि मी कोण आहे हे मला कळेल. आणि मी कोण आहे मला कळेल म्हणजेच माझं बुद्धीचं रूपांतर मतीमध्ये होईल. आणि मगच मी आत्मावारे श्रोतव्य मंतव्य अंतरंग साधनेसाठी तयार. एकदम डायरेक्टली अंतरंग साधना होऊ शकत नाही. एकदम डायरेक्टली आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य आम्हाला वाटलं तरी होऊ शकत नाही, कारण आत्मा निर्गुण निराकार आहे. म्हणून पहिल्यांदा आम्हाला सगुण साकार साधना सांगितली. रामनामाचं ज्यावेळेला आम्ही जप घेतो, जप नामस्मरण करतो, हा सगुण रामाचं उपासना आहे. रामस्मरण करतो त्यावेळेला रामाचं स्मरण केल्यानंतर, राम उच्चारल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर, आमच्या अंतःकरणामध्ये रामाची वृत्ती निर्माण होते. आणि ज्यावेळेला कोदंडधारी रामाची वृत्ती निर्माण होते, म्हणजेच त्या बुद्धीमध्ये, त्या अंतःकरणामध्ये बाकीच्या सगळ्या विषयांच्या वृत्ती निराश होतात. बाकीच्या सगळ्या विषयांच्या वृत्ती हळूहळू हळूहळू त्या वृत्ती निराश होतात. म्हणजेच काय होतं, तर विषयांची व्हॅल्यू आमच्या मनामध्ये कमी होते. याचाच अर्थ काय होतो, तर माझ्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होतं. म्हणजेच काय होतं, की मी या विषयांबद्दल उदासीन होतो. या विषयांमध्येच आहे, व्यवहारांमध्येच आहे. या स्टेप बाय स्टेप्स आहेत. साधकाला सुद्धा या स्टेप्स कळायला पाहिजेत, कारण अदरवाईज साधक कसं प्रगती करणार. आत्मारामाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आम्ही एका झटक्यात घेऊ शकत नाही. जर आम्हाला पीएचडी करायचं असेल तर आम्ही डायरेक्टली पीएचडीच्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. आम्हाला स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे, पेपर्स पब्लिश केले पाहिजेत, आणि तेव्हाच आम्ही पीएचडी मिळवू शकतो. तसं इथं स्टेप बाय स्टेप सांगतात की पहिल्यांदा आम्हाला अखंड नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला रोल मॉडेल काय, तर वाल्या कोळी. ते केल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, ऑटोमॅटिकली ज्यावेळेला एवढं नामस्मरण केले त्याच वेळेला आमच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. ते वैराग्य म्हणजेच विवेकजन्य वैराग्य, म्हणजेच विषयांची बद्दल असणारं वैराग्य, हे आमच्या मनामध्ये जर झालं तरच त्या रामस्मरणाचा फायदा होतो आहे, फळ मिळतो आहे. हे आहे म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे. जर कितीही मी रामस्मरण केलं आणि माझ्या मनामध्ये जर वैराग्य उत्पन्न होत नसेल, तर याचा अर्थ एकच की माझ्या मनामध्ये अनेक प्रारब्धामुळे असेल, किंवा माझं प्रारब्ध कठीण असल्यामुळे असेल, किंवा माझ्या मनामध्ये अतिशय विषयांबद्दल असणारी आसक्ती असेल, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये वैराग्य होण्यासाठी वेळ लागतो आहे. तो वेळ किती असेल, 1 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, आम्हाला माहिती नाही. कारण मनामध्ये किती विषयांबद्दल आसक्ती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि जर आम्हाला जर परमेश्वराच्या कृपेमुळे याची तेही याची डोळा, जर आम्हाला थोडं वैराग्य निर्माण झालं तर आम्हाला लक्षात येईल की अरे आमचा प्रारब्धाचा जोर कमी कमी होतो आहे. आमच्या मनामध्ये असलेली विषयांची आसक्ती कमी कमी होते आहे. आमचं मन बहिर्मुख जे आहे ते हळूहळू अंतर्मुख व्हायला लागलेलं आहे. आमचं जे मनात असलेले विकार जे आहेत, रागद्वेषादी विकार, ते हळूहळू कमी होऊन आम्ही मन शुद्ध व्हायला लागलेलं आहे. आणि त्याच वेळेला मला वागेश्वरीची, शारदेची, सरस्वतीची कृपा झालेली आहे आणि माझ्या मनामध्ये अभ्यंतरी प्रकाश आलेला आहे. म्हणजेच काय, तर माझ्या मनामध्ये विषयांबद्दल असलेलं वैराग्य आलेलं आहे. ते विवेकजन्य वैराग्य आहे, टिकणार आहे. आणि माझ्या मनामध्ये अंधकार जो मी कोण आहे तो कमी होऊन हळूहळू त्याचं प्रकाश निर्माण झालेला आहे. म्हणजेच माझ्यामध्ये आत्मज्ञान आलेलं आहे.
आणि ज्या वेळेला मला शाब्दिक आत्मज्ञान येतं त्याच वेळेला पुढची स्टेप येते, लोकभजनी स्तवन करती आत्मयाचे. त्याच वेळेला मी आत्मावारे श्रोतव्य मंतव्य नित्यासीला करू शकतो, त्याच्या आधी मी करू शकत नाही. आणि म्हणूनच या स्टेप बाय स्टेप समर्थांनी ते सांगितल्यात 1, 2, 3 या ओव्यांमध्ये. ह्या स्टेप बाय स्टेप आहे, म्हणजे वरून चालू केलं आणि खालीपर्यंत, म्हणजे फायनल कुठपर्यंत जायचं ते सांगितलं, पण तिथपर्यंत आम्ही नसेल तर त्याच्या खालच्या ओळीला जा, तिथं आम्ही नसेल तर त्याच्यापेक्षा खाली जा, आणि असं खाली जात 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 तू तिथून तुझी साधना चालू कर. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर त्रैलोक्य करता राम. आणि म्हणून समर्थ पहिल्यांदा सांगतात की पहिल्यांदा आम्हाला व्हॅल्यू कळली पाहिजे त्या नामाची, नामस्मरणाची. कारण नामस्मरणाचा महिमा इतका थोर आहे, त्याचं रूप आणि रंग, कारण ही गुणामध्ये असलेली उपासना आहे, सगुणातली उपासना आहे. आणि म्हणून सगुणामध्ये केलेली उपासना, जसं वाल्मिकी वाल्या कोळ्यांनी मरा 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 म्हणून चालू केली, ती ऑल द वे टू द राम, आणि या शेवटपर्यंत, म्हणजे ती सर्व काही तो विसरून, सर्व विषयांना विसरून, सर्व पाप धुवून तो एकाच जन्मामध्ये वाल्याचा वाल्मिकी ऋषी. आणि हेच त्या नामाचा महिमा आहे. आता एवढं सगळं सांगितलं, आता हे आत्मारामाचं दर्शन, ह्याच्या व्यतिरिक्त आत्मारामाचं दर्शन कसं होईल हे कुणालाही सांगता येत नाही. का तर आत्मारामाचं दर्शन हे आत्माराम होऊनच मिळवलं पाहिजे. आत्मारामाचं दर्शन हे आत्माराम होऊनच मला समजलं पाहिजे. आत्मारामाचं दर्शन त्या आत्म्याशी एकरूप होऊनच मला आलं पाहिजे. कारण का की शास्त्र सुद्धा सांगतं, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. मी स्वतः परब्रह्म आहे असं प्रत्येकाला, प्रत्येक साधकाला अनुभूती येईल. म्हणजे हे ब्रह्म आहे अशी कधी अनुभूती येणार नाही, कारण ते ऑब्जेक्ट नाही. मी ब्रह्म आहे अशी अनुभूती येईल, कारण मी स्वतः सब्जेक्ट आहे, मी स्वतः आत्मस्वरूप आहे, अशीच मला अनुभूती येईल. आणि म्हणून आत्मारामाचं दर्शन हे प्रत्येकाला अनुभूती स्वरूपच येणार. त्यामुळे आत्मारामाचं दर्शन काय होणार, कसं होणार हे कधीही शास्त्र सांगू शकत नाही, श्रुती सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून श्रुती सुद्धा म्हणते न इति न इति. तिथपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, आत्मारामापर्यंत कसं घेऊन जायचं ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आणि संबंध सगळ्या संतांनी, संबंध सगळ्या शास्त्रांनी एकच सांगितले. आता या 3 ओव्यामध्ये समर्थांनी तेच सांगितले, बाकी काहीही सांगितलं नाही. म्हणजे असं कुणीही म्हणू नये की आम्हाला शास्त्रांनी मार्ग दिलेला नाही, आम्हाला समर्थांनी मार्ग दिलेला नाही. सगळ्यांनी समर्थांनी मार्ग दिलेला, या 3 ओव्यामध्ये सगळ्या संतांनी मार्ग दिलेला आहे, सगळ्या शास्त्रांनी श्रुती स्मृतींनी तो मार्ग सांगितलेला आहे. फक्त नक्की तिथं गेल्यानंतर काय होतं, ते पाणी कसं आहे, आत्माराम दर्शन कसं आहे हे वर्णन कुणीही सांगू शकत नाही. कारण द्वैत नाही, तिथं अद्वैत आहे, एकच आहे. आणि म्हणून कुणीही आत्मारामाचं वर्णन, एखादा जर माणूस आला, एखादा गुरु जर म्हणायला लागला की मी तुम्हाला आत्मारामाचं दर्शन मी स्वतः सांगू शकतो, असं जर सांगायला लागला तर याचा अर्थ असा आहे की त्याला काहीही कळलेलं नाही. आणि म्हणून समर्थाने सुद्धा लगेच त्याच्यानंतर लक्ष आमचं वळवलं की आता आत्मा कसा आहे, आत्म्याचं महत्व सांगण्यासाठी. कारण आत्मा कसा आहे आम्हाला कळलं पाहिजे, आत्माचं नक्की फंक्शन आम्हाला कळलं पाहिजे, ते सांगता येईल. आत्म्यामुळे नक्की काय होतं हे आम्हाला सांगता येईल, पण नक्की आत्मा कसा आहे, त्याचे अनुभूती काय हे कुणालाही सांगता येत नाही. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे लगेच 5व्या ओवीपासून लगेच सांगायला चालू करतात की आत्म्याचं महत्व काय आहे, किंवा आत्मा काय करतो, आणि आत्मा जर नसेल तर काय होतं. आत्मारामच होईकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे आत्म्या विणसदा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे राजा, आत्म्याचं महत्व इतकं प्रचंड आहे की जे आम्हाला आतापर्यंत अनेक ओव्यांमधून समर्थांनी सांगितलेलं आहे की आत्माराम सगळीकडे आहे. जिथं जिथं जितके जितके लोक आहेत तिथं तिथं सगळीकडे सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आत्माराम या स्वरूपामध्ये मी वावरतो. म्हणजे असा कुठलाही सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट,
सूत्रे मणिगणा इव असं भगवंतांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे की जसं सूत्र असतं, माळेमधला असलेला दोरा असतो, तसं संबंध सगळ्यांच्या शरीरामध्ये, संबंध सगळीकडे मी आहे, म्हणजेच आत्माराम आहे. म्हणजे आत्माराम कुणाच्या हृदयामध्ये नाही किंवा कुणाच्या शरीरामध्ये नाही, अशी एकही व्यक्ती नाही, असा एकही पशु नाही, असे एकही मुंगीपासून ते बृहस्पतीपर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या शरीरामध्ये, पशुपक्ष्यांच्या मध्ये, झाडाझुडपांमध्ये, प्राण्यांमध्ये सगळीकडे आत्माराम भरलेला आहे. सगळ्यांच्या मध्ये तो आहे. जिथं जेवढे जेवढे लोक आहेत, जेवढे वाकडे तिकडे कुठलेही असतील, कुठल्याही देशाचे असतील, कुठल्याही पंथाचे असतील, असा एकही माणूस नाही की ज्याच्यामध्ये आत्माराम नाही. दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. समर्थाने इथं या ओवीमध्ये, अर्ध्या ओवीमध्ये सांगून ठेवलं आणि त्याला लगेच सांगितलं की का नाही, तर देहे पडे मृत्यू घडे आत्मया वेळ श्रीराम. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की जर आत्मा नसेल शरीरामध्ये तर देहे पडे मृत्यू घडे. जर आत्मा जर शरीरामधला निघून गेला तर देह देह राहत नाही, देहाचा मृत्यू होतो. हे आपण स्वतः सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. दुसऱ्याचा मृत्यू आम्ही पाहिलेला आहे. आमचा मृत्यू आम्ही पाहिला नसेल, पण आम्ही दुसऱ्यांचा मृत्यू पाहिलेला आहे. आम्हाला माहिती आहे की त्या शरीरातनं काहीतरी निघून जातं आणि काहीतरी निघून जातं, तो आत्मा आहे आणि तो आत्मा जर त्या देहामधून निघून गेला तर त्या देहाचा मृत्यू होतो. म्हणजेच हे आत्म्याचं थोरवी आहे, हे आत्म्याचं सामर्थ्य आहे. आणि मग हे सामर्थ्य, आणि म्हणून आम्हाला आत्मदर्शन पाहिजे. बघा, म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी मिळवल्या, आम्ही सगळं ज्ञान मिळवलं, आम्ही सगळ्या गोष्टी या चराचरातल्या जे काही कला असतील, जे काही ज्ञान असेल, जे आम्ही सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला. सर्व या सृष्टीमधल्या सर्व गोष्टी पाहिल्या. आम्ही या वेकेशनला गेलो, त्या वेकेशनला गेलो, इथे गेलो, तिथे गेलो, पण तरी सुद्धा आम्हाला जोपर्यंत आम्हाला सर्वश्रेष्ठ असणाऱ्या आत्म्याचं ज्ञान होत नाही, आत्म्याचं दर्शन होत नाही, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही आम्ही मिळवलेलं नाही. कारण सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान, आत्माराम दर्शन हे सर्वश्रेष्ठ. आणि मग समर्थ सांगतात की आत्मा ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला त्याचा वेगवेगळी नावानी तो ओळखला जातो. जसं कुणी आम्हाला सुद्धा वेगवेगळे, कुणी मामा म्हणतं, कुणी बाबा म्हणतं, कुणी काका म्हणतं. अशा पद्धतीने आम्ही एकाच माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने नावं उच्चारली असतात. तसं सुद्धा आत्म्याला सुद्धा जीवात्मा म्हणतात, शिवात्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, जगदात्मा म्हणतात, विश्वात्मा म्हणतात, तत्वात्मा म्हणतात, आत्मा म्हणतात, अंतरात्मा म्हणतात, सूक्ष्मात्मा म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की नुसती माणसं नाहीत तर देव, दानव, मानवी या तिन्ही लोकांमध्ये, म्हणजे देवांमध्ये सुद्धा आत्मा आहे, दानवामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि मानवांमध्ये सुद्धा तोच आत्मा आहे. म्हणजे आमच्यामध्ये आणि देवामध्ये काहीही फरक नाही, आमच्यामध्ये आणि दानवामध्ये काहीही फरक नाही. बघा, म्हणजे एकच आत्मा आहे, पण तोच मानव होतो, तोच दानव होतो आणि तोच देव होतो. कशामुळे? जर आमच्या अंतःकरणामध्ये जर सत्वगुण प्रधान जर आम्ही असू तर आम्ही देव होतो. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये दुष्ट असू तर आम्ही दानव होतो. आणि अंतःकरणामध्ये आमच्यामध्ये रजोगुण, तमोगुण आणि रजोगुण प्राधान्याने असेल आणि सत्वगुण थोडासा कमी असेल तर आम्ही मानव होतो. म्हणजे आत्मा जरी एक असेल तरी सुद्धा अंतःकरणामध्ये जे काही गुण असतील, म्हणून अंतःकरणाचं का महत्व आहे, बुद्धी आणि मती हा जो आपण शब्द वापरला पहिल्याच ओवीमध्ये, त्याचं काय महत्व इथं आम्हाला सांगतात की फक्त डिफरन्सिएशन एवढं एकच आहे की प्रत्येकाचं अंतःकरण वेगवेगळं आहे, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. आत्मा सगळ्यांच्या मध्ये एकच आहे. मग तो आत्मा काय करतो? फक्त त्या अंतःकरणाला प्रकाशमान करतो, त्याला एनर्जी देतो, त्याला चैतन्य देतो आणि आम्ही आमचं अंतःकरण काम करायला लागतं. अंतःकरण काम करायला लागलं की आमची उपाधी म्हणजे आमचं शरीर काम करायला लागतं. आणि म्हणून मग त्याच्यातून फक्त डिफरन्सिएशन एवढंच होतं की मी देव आहे शरीराच्या दृष्टीनं आणि अंतःकरणाच्या दृष्टीनं, का मी दानव आहे शरीराच्या दृष्टीनं किंवा अंतःकरणाच्या दृष्टीनं, का मी मानव आहे शरीराच्या दृष्टीनं किंवा अंतःकरणाच्या दृष्टीनं. आणि या शरीर आणि अंतःकरणाला प्रकाशमान करणारा, चैतन्य करणारा, चैतन्य देणारा, एनर्जी देणारा एकच आहे, सगळ्यांसाठी एकच आहे आणि तो आत्मा आहे.
सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक स्थिरा. आणि समर्थ म्हणतात की हे सगळे पंथ बघा, सगळे मार्ग, सगळे म्हणजे सगळे धर्म बघा, आपण किती खाली आलोय बघा, वरून खाली आलोय. म्हणून जर आम्हाला वरती जायचं असेल, सर्वश्रेष्ठ काय असेल, तर आम्हाला खालून वर गेलं पाहिजे. बघा म्हणजे थोडक्यात काय समर्थांनी सांगितलं की आम्ही जी साधना करतो, आम्ही जे धर्माचं कुलाचार करतो, कुलधर्म कुलाचार करतो, ते आवश्यक आहेत का? आवश्यकच आहेत. आम्ही जे धर्माचं पालन करतो ते आवश्यक आहे का? ते आवश्यकच आहे. आम्ही ज्या साधना करतो ते आवश्यक आहेत का? ते आवश्यकच आहेत. त्या सर्व साधना, सर्व कुलाधार, सर्व मार्ग आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. फक्त आम्हाला स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, जसं शिडीवर आम्ही चढतो तसं एक स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, अशा पद्धतीने आम्हाला आमचे सर्व कुलधर्म कुलाचार, धर्म, साधना, उपासना, अंतरंग साधना, बहिरंग साधना आणि आत्म्याची साधना असं स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आम्हाला घेऊन जातात. म्हणून कुठलाही धर्म सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक स्थिरा. म्हणून फायनल डेस्टिनेशन काय आहे? आम्ही साधना कुठलीही करू, आम्ही कुठलीही भक्ती करू, आम्ही श्रवण भक्तीपासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत कुठल्याही मार्गामध्ये असू, आम्ही कुठल्याही देवाची साधना करत असू, आम्ही नामस्मरण करत असू, योग साधना करत असू किंवा आम्ही मेडिटेशन करत असू, काहीही जरी करत असेल तर शेवटी सर्व साधना कुठे संपतात? तर एकाच ठिकाणी संपतात आणि ते म्हणजे आत्मदर्शन किंवा आत्माराम याच ठिकाणी संपतात. आणि म्हणून मग 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 या साधनामध्ये का दिले? डायरेक्ट मला आत्म्याचं दर्शन पाहिजे, आत्मारामाचं दर्शन पाहिजे, असं होईल का? असं होऊ शकत नाही. याला उत्तर एकच आहे की तू डायरेक्ट पीएचडीला बसू शकत नाही. तुला मॉन्टेसरीला जायला पाहिजे की नको? हो जायला पाहिजे. मग मॉन्टेसरीचा उपयोग आहे का? उपयोग आहे. पण मॉन्टेसरी मध्येच राहून चालेल का? नाही. आपल्या सगळ्यांना कळलं असेल की आम्ही साधना करणं महत्वाचं आहे, पण तीच साधना वर्षानुवर्ष करणं म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही मॉन्टेसरीमध्ये राहण्यासारखंच आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? तर साधना आम्ही कशासाठी करतो आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. आमचं उद्देश काय आहे, आमचं फायनल आउटकम काय आहे, आम्हाला कुठपर्यंत जायचं आहे हे साधकाला कळलं पाहिजे. तो साधना ती का करतो आहे, त्या साधनेचं फळ काय मिळणार आहे हे त्या साधकाला कळलं पाहिजे. आणि नंतर ती साधना केल्यानंतर पुढच्या वर्गामध्ये साधनेमध्ये पुढच्या साधनेमध्ये मी कसं जाऊ याच्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे. एवढं सगळं त्या साधकाला माहिती पाहिजे. जर साधकाला माहिती नसेल तर त्याच्या गुरूंना माहिती पाहिजे आणि गुरु ते साधकांकडून हे सर्व करून घेतात. आणि म्हणूनच असं म्हणतात की सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक स्थिरा. सर्वांचा म्हणून भगवान सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की हा मार्ग कुणाचा आहे? हा मार्ग माझा मार्ग आहे, हा भगवंताचा मार्ग आहे. आणि सर्व मनुष्य जात, सर्व पशु पक्षी या सृष्टीमधील सर्वजण याच मार्गावरून चाललेले आहेत. सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक स्थिरा. सर्व गती, सर्व स्पीड, सर्व मार्ग कुठे जातात? तर फक्त आत्म्यासाठी जातात, आत्म्या करता जातात, आत्मारामाच्या दर्शनासाठी जातात. ब्रह्मादिका शब्द वापरलाय म्हणजे मुंगीपासून ब्रह्माजी पर्यंत सर्वजण एकाच मार्गावर पथिक आहोत. सर्वजण आम्ही एकाच मार्गाने चाललेलो आहोत आणि तोच मार्ग ब्रह्माचा म्हणजे तोच मार्ग आत्म्याचा मार्ग आहे. ते आत्मा कसा आहे? तर तो नादरूप आहे, तो ज्योतिरूप आहे, तो साक्षी रूप आहे, तो सत्तारूप आहे, तो चैतन्य रूप आहे, तो स्वस्वरूपी आहे, तो द्रष्टारूप जाणी दिसतात. म्हणून जाणलं पाहिजे. आता आत्माराम दर्शन म्हणजे काय? तर तो आत्मा राम आहे कसा हे मला जाणलं पाहिजे ना. मग तो कसा आहे? नादरूप आहे. म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये नाद आहे. म्हणून ओंकार एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे अक्षर म्हणजे जे जे आम्ही बोलतो बघा, जे जे आम्ही बोलतो ते आत्म्याचंच रूप आहे. आणि अक्षर म्हणजे ओंकार हे पहिलं त्या अक्षराचं, त्या वागेश्वरीचं रूप आहे. म्हणून जे जे आम्ही बोलतो त्यामुळे आम्ही कॅज्युअली बोलतो. आम्हाला जे तोंडात येईल ते बोलतो. तिथं आम्हाला ते आत्म्याचं लक्ष सुद्धा आमच्या मनामध्ये येत नाही. समर्थ म्हणतात नाही नाही राजा,
तू जे जे काही बोलतोस ते अतिशय काळजीपूर्वक तू, कारण का की तू जे बोलशील त्याच्यातून साक्षात परब्रह्म प्रगट होतं, आत्मा प्रगट होतो. ते आत्म्याचंच एक रूप आहे. आत्मा आहे म्हणून तू बोलू शकतोस, तू अक्षर बोलू शकतोस, तू शब्द बोलू शकतोस, तू तुझी वाचा बोलू शकतोस. आत्माराम कसा आहे? ज्योतिरूप आहे. ज्योतिरूप म्हणजे चैतन्य रूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. आपण ज्याला आता दिवाळी आहे, दिवाळीला आम्ही ज्योतीचा प्रकाश लावतो, पणती लावतो. एका पणतीने दुसरी पणती पेटवतो. ज्योतीचा प्रकाश आम्हाला कळतो की ती मिणमणती पणती आहे, तिची ज्योत आम्हाला कळते. त्या ज्योतीचं महापराक्रमी तेजोमय रूप म्हणजे आमचा सूर्य आहे, हेही आम्हाला कळतं. पण त्या सूर्याला प्रकाशमान करणारा, या सगळ्या ज्योतीला ज्योतिरूप देणारा, म्हणजे जर आमच्यामध्ये जर आत्मा नसेल तर मला ती ज्योत दिसेल का हो? मला तो सूर्य दिसेल का हो? तर कधीही दिसणं शक्य नाही. म्हणजे संबंध सगळ्या सृष्टीला, सगळ्या प्राण्यांना, सगळ्या पशूंना, सगळ्या माणसांना, सगळ्या देवांना, सगळ्या दानवांना, सगळ्या मानवांना ज्योत देणारा, म्हणजेच कॉन्शियसनेस देणारा, अवेअरनेस देणारा, मुद्दाम मी इंग्लिश शब्द वापरतो, तर तो कोण आहे? आत्मा आहे. आणि म्हणून तो आत्मा आहे म्हणून मी पाहू शकतो, आत्मा आहे म्हणून मला प्रकाश दिसू शकतो, आत्मा आहे म्हणून मी सगळी सृष्टी पाहू शकतो, म्हणून तो ज्योतिरूप आहे. बरं, तो ज्योतिरूप आहे, नादरूप आहे, म्हणून तो आमच्यामध्येच आहे. बरोबर आहे, ठीक आहे. पण तो कसा आहे? मला राग आला की आत्म्याला राग आला, मला कोणाबद्दल प्रेम आलं की आत्मा प्रेमरूप झाला, मला कोणाबद्दल जेलसी झाली की आत्म्याला सुद्धा जेलसी आली. असा तो आत्मा आहे का? नाही. तो साक्षी रूप आहे. साक्षी रूप आहे म्हणजे काय? तर तो आम्हाला चैतन्य देतो, आम्हाला तो ज्ञान स्वरूप, आम्हाला ज्ञान देतो, आम्हाला तो प्रकाश देतो, आम्हाला तो बोलायला मदत करतो, किंवा आम्हाला आमचं बोलणं त्याच्यामुळेच होतं. पण तरी सुद्धा तो सगळ्यांपासून, माझ्यापासून अलिप्त आहे. तो साक्षी स्वरूप आहे. म्हणजे काय आहे? तो विटनेस आहे. इंग्लिशमध्ये विटनेस हा शब्द वापरतात, तो बरोबर नाही, पण आपल्याला कळण्यासाठी म्हणून तो अलिप्त नाही, अलिप्त आहे. थोडक्यात काय आहे? तो आमच्यामध्ये आसक्त नाही, तो आमच्यामध्ये लिडबिडलेला नाही, म्हणजे आमच्यापासून वेगळा आहे, साक्षी रूप आहे. हे लक्षात ठेवायचं. अलिप्त आहे. कसा आहे? पद्मपत्र विभांबसा. आपल्याला कळण्यासाठी दुसरा दृष्टांत नाटक दीप होता. आपण अनेक वेळा पाहिलेला आहे की नाटकातल्या दिव्याप्रमाणे, नाटकातल्या दिव्यामध्ये सर्व नाटक घडतं. जर नाटकातला दिवा नसेल तर नाटक होऊ शकत नाही, कारण तिथं अंधारच आहे. बरोबर आहे ना? तर नाटकातला जर दिवा असेल, विंगेमध्ये जर दिवा असेल, तर त्या विंगेतल्या दिव्याच्या प्रकाशात सर्व नाटक होतं. त्या नाटकामध्ये चांगले प्रसंग घडतात, वाईट प्रसंग घडतात, सर्व काही खून होतात. सर्व जरी काही झालं तरी त्याला, त्या नाटकातल्या दिव्याला, तो नाटकातला दिवा साक्षी रूप आहे, अलिप्त आहे, विटनेस आहे, तो सत्तारूप आहे. तो आहे म्हणून नाटक होतं. म्हणून पुढचा शब्द तो कसा आहे? सत्तारूप आहे. म्हणजे डिपेंडेंट कोण आहे? आम्ही डिपेंडेंट आहोत. म्हणजे आत्मा सोडून बाकी सर्व डिपेंडंट आहे. तो एकच एक इंडिपेंडंट आहे, म्हणून त्याला सत्तारूप म्हणलेलं आहे. कारण तो आहे म्हणून आम्ही आहोत, तो आहे म्हणून नाटक होऊ शकतं, तो आहे म्हणून मला अंतःकरण काम करू शकतं, तो आहे म्हणून मला शरीर काम करू शकतं, तो आहे म्हणून मी पाहू शकतो, तो आहे म्हणून कानांना मी ऐकू शकतो, मी श्वास घेऊ शकतो, मी बोलू शकतो, मी रस ग्रहण करू शकतो. म्हणून तो सत्तारूप आहे, तो चैतन्य रूप आहे. तो असा नुसता बसलेला नाही, तो चैतन्य रूप आहे म्हणून मला चेतना आहे, म्हणून मी चैतन्य, म्हणून मी ऍक्टिव्ह ऍक्शन करू शकतो. पहा, मला जर मी चैतन्य नसेल तर मी कोमामध्ये असेल. आम्ही म्हणतो ना की हा कोमामध्ये आहे, दिस इज द व्हेजिटेबल पर्सन. त्याला काहीही, तो चैतन्य त्याला त्याच्यामध्ये आहे का नाही आम्हाला कळत नाही. देयर इज नो ऍक्शन ऍट ऑल. फक्त तो जिवंत आहे असं आम्हाला वाटतं. पण म्हणून आम्ही जी ऍक्शन करू शकतो ती ऍक्शन कुणामुळे होते? त्याच्यामुळे होते. म्हणून त्याला चैतन्य स्वरूप म्हणलेलं आहे.
म्हणून तो आम्हाला चैतन्य बहाल करतो. माझ्याकडे जर पैसे असतील तरच मी दुसऱ्याला पैसे देऊ शकतो. मी जर भिकारी असेल तर मी दुसऱ्या भिकाऱ्याला मदत करू शकतो का? नाही. तसं इथे तो चैतन्य स्वरूप आहे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला चैतन्य मिळालेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन देण्याचे कारणच नाही. स्वस्वरूप तो आम्हाला कधीही त्याचं स्वरूप सोडत नाही. कधीही तो अलिप्त असलेला, कधीही तो आमच्यामध्ये लिप्त होत नाही. तो त्याच्या स्वरूपाने तो सदैव आम्हाला नादरूप देतो, ज्योतिरूप करतो, साक्षीरूप असतो, सत्ता प्रदान करतो, चैतन्य रूप आणि चैतन्य प्रदान करतो. पण तो कधीही त्याची स्वतःच स्वरूप सोडत नाही. आम्ही दोन मित्र आले की आम्ही काय म्हणतो, ढवळ्या शेजारी बांधला पोळ्या, वाढ नाही पण गुण लागला. म्हणजे आम्ही लगेच बदलतो, तो कधीही बदलत नाही. आत्मा हजारो लाखो वर्ष जरी झाली, अनेक सृष्टी आल्या गेल्या, अनेक सृष्टींचा प्रलय झाला, उत्पन्न झालं, उत्पत्ती स्थिती लय झाली, तरी सुद्धा तो कधीही स्वतः बदलत नाही. म्हणून त्याला स्वस्वरूपी असं म्हटलं. स्वतःच स्वरूप कधीही तो बदलत नाही. दृष्टारूप जाणीचे. या सृष्टीमध्ये एकच दृष्टा आहे. दृष्टा म्हणजे कोण? पाहणारा. आता एकच दृष्टा कसा काय? तर आता मी विवेक सबनीस पाहणार आहे. आता आपण जर समजा 20, 30, 40, 50 माणसं जर इथं आपण ही साधना करत असू, आत्माराम समाज जर आम्ही श्रवण करत असू, अभ्यास करत असू, तर तुम्ही सगळेजण द्रष्टा आहात. म्हणजे तुमच्या सगळ्यांची शरीर वेगवेगळी आहेत, नावं वेगवेगळी आहेत, रूप वेगवेगळे आहेत. म्हणजे एवढे सगळे द्रष्टा झाले असं आम्ही म्हणू शकतो. बरोबर आहे, चुकीचं काहीच नाहीये. परंतु आम्हाला सगळ्या शरीराला, आमची शरीर वेगवेगळी आहेत, आमच्या सगळ्यांचे कान वेगवेगळे आहेत, आमच्या सगळ्यांचे डोळे वेगवेगळे आहेत, आमच्या सगळ्यांची अंतःकरण वेगवेगळी आहेत. पण या सगळ्यांना द्रष्टापणा देण्याचं काम कोण करतो? एकच करतो, आणि तो आत्मा करतो. तो एकच आहे. म्हणून द्रष्टा कोण आहे? द्रष्टा एकच आहे. आणि म्हणून आम्ही आणि तुम्ही सगळेजण एकच परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच आत्मा असल्यामुळे तो एकच द्रष्टा आहे. हे अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत आहे, दोन नाहीत, एकच आहे. आणि म्हणून या जगामध्ये सब्जेक्ट कोण आहे? किती आहेत? सब्जेक्ट एकच आहे, आणि बाकीचे सगळे ऑब्जेक्ट आहे. म्हणून समर्थ भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हा अध्याय सांगताना सांगितलं 13व्या अध्यायामध्ये, अरे राजा, क्षेत्रज्ञ एकच आहे, क्षेत्र अनेक आहे. शेत अनेक आहेत, शेतकरी एकच आहे. तसं परब्रह्म एकच आहे, द्रष्टा एकच आहे, पाहणारा एकच आहे. म्हणजे काय? आम्हाला सगळ्यांना अवेअरनेस देणारा एकच आहे. मी आय एम अवेअर, आय एम कॉन्शियस असं ज्याला मी म्हणतो, तो मला कॉन्शियसनेस देणारा, मला अवेअरनेस देणारा, मी हे जग पाहतो म्हणणारा हा एकच आहे. आणि तो द्रष्टा आहे, सब्जेक्ट एकच आहे. म्हणून तो आत्माराम आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. बरं, तो कसा आहे? अजून नरोत्तमो आहे, वीरोत्तमो आहे, पुरुषोत्तमो आहे, रघोत्तमो आहे, सर्वोत्तमो आहे, उत्तमोत्तमो आहे, त्रैलोक्यवासी आहे. तो कसा आहे? सर्व नरांच्या मध्ये उत्तम आहे. का उत्तम आहे? कारण तो एकमेव अद्वितीय आहे. सर्व प्राण्यांच्या मध्ये, प्राणी वेगवेगळे आहेत, प्राणी विविध आहेत, त्यांच्यामध्ये आविष्कार त्याचा वेगवेगळा होतो. जसं इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण त्या इलेक्ट्रिसिटीचा आविष्कार हा वेगवेगळा आहे. 10 वॅटचा बल्ब असेल, 50 वॅटची ट्यूबलाइट असेल, किंवा तीच इलेक्ट्रिसिटी एसी मध्ये गार करत असेल, फ्रीज मध्ये गार करत असेल, आणि तीच इलेक्ट्रिसिटी हीटर मध्ये गरम करत असेल. म्हणजे आविष्कार वेगवेगळा आहे, पण इलेक्ट्रिसिटी एकच आहे. म्हणून त्याला नरोत्तम म्हटलेलं आहे. म्हणून त्या भगवंत गीतेमध्ये त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. का? तर सर्व पुरुषांमध्ये उत्तम असा कोण आहे? तो आहे, आणि त्यालाच आत्मा असं म्हटलेलं आहे. तो कसा आहे? वीरोत्तम आहे. वीरोत्तम म्हणजे सगळ्यांच्या मध्ये वीरश्री पैदा करणारा.
उत्तम वीर असणारा कोण आहे तर तोच आहे, एकच आहे. आणि आम्ही सगळे जण त्याचा अंश आहोत, तो अंशी आहे. आणि म्हणून आमच्याकडे किती शक्ती आहे? वी आर लिमिटेड, ही इज अनलिमिटेड. आम्हाला अल्पमती आहे, आम्हाला थोडंसं समजतं, तो सर्वज्ञ आहे. आम्ही स्वतःला समजतो मी शरीराने लिमिटेड आहे, 5 फूट 4 इंचेस, 5 फूट 9 इंचेस, 6 फूट 2 इंचेस. पण तो कसा आहे? वीरोत्तम असल्यामुळे तो अनलिमिटेड आहे. तो पुरुषोत्तम आहे. शब्द आलाच, नरोत्तम व पुरुषोत्तम. तो रघुत्तम आहे, तो सर्वोत्तम आहे, सर्वांच्या मध्ये असलेला उत्तम आहे. आता सर्वोत्तम म्हणजे सर्व सर्व प्राणी पक्षी सगळे घ्या, मुंगीपासून ते ब्रह्मादी स्तंभ पर्यंत तो सर्वोत्तम आहे, तो उत्तम आहे. आणि तो त्रैलोक्यवासी. तो कुठं राहतो? तो एका ठिकाणी मंदिरामध्ये राहतो? तो फक्त भारतामध्ये राहतो? तो हिमालयामध्ये राहतो? तो अयोध्येमध्ये राहतो? तो त्रैलोक्यवासी आहे. याचा अर्थ असा आहे की तो सगळीकडेच राहतो. म्हणजे कुठलाही आन्सर नाही. तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथेही आहे आणि तिथेही आहे. एकाच वेळेला तो त्रैलोक्यवासी. तो कसा आहे? सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्व व्यापी आहे. एकाच वेळेला मी अमेरिकेत आणि भारतामध्ये, इथे आणि अमेरिकेत राहू शकत नाही, पण तो आहे. कारण का? की तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्व व्यापी आहे. आणि म्हणून तो त्याचा आम्हाला दर्शन पाहिजे. म्हणून या त्रैलोक्यामध्ये सर्व संत, सर्व ऋषीमुनी त्याच्या दर्शनाची इच्छा करतात. कारण त्याचं दर्शन मिळणं हे या जगामधलं सर्वोत्कृष्ट पाहणं आहे. ते दर्शन सर्वोत्कृष्ट दर्शन आहे. त्याचं दर्शन एकदा झालं की आम्हाला काहीही इच्छा उरत नाही, आम्हाला काहीही पाहण्याची इच्छा उरत नाही. जनरली आमच्याकडे बकेट लिस्ट असते ना, की अरे माझं इटली पाहायचं राहिलेलं आहे, अरे मला ऑस्ट्रेलिया पाहायचं राहिलेलं आहे, मला न्यूझीलंडला पाहायचं राहिलंय, मी अजून तो नायगरा फॉल्स पाहिलेला नाही. अशी आमची बकेट लिस्ट असते. अहो, त्या त्रैलोक्यवासीला पाहिल्यानंतर, त्या आत्मारामाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व पाहिल्यासारखंच आहे. का? तर जसं आम्ही भाताचं एक शीत खाल्ल्यानंतर सर्व भात टेस्ट केल्यासारखाच आहे, तसं त्या त्रैलोक्य निर्माण करणाऱ्या पुरुषोत्तमाला, आत्मारामाला जर आम्ही पाहिलं, त्याचं जर आम्हाला दर्शन मिळालं, तर आम्हाला सर्व काही मिळाल्यासारखंच आहे. देयर इज नो अकम्प्लिशमेंट लेफ्ट, देयर इज नथिंग टू फाइंड, देयर इज नथिंग टू सी, देयर इज नथिंग टू अकम्प्लिश. सर्व काही मिळाल्यासारखंच आहे. म्हणूनच तो सर्वोत्कृष्ट आहे, तो नरोत्तम आहे, तो वीरोत्तम आहे, तो पुरुषोत्तम आहे, तो सर्वोत्तम आहे, तो उत्तमोत्तम आहे, तो त्रैलोक्यवासी आहे. आणि पुढे म्हणतात की आम्हाला दिसतं काय? तो आहे म्हणून काय दिसतं? तो आहे म्हणून नाना खटपट आणि चटपट, नाना नटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाटच होकडेच राम. समर्थ म्हणतात की अरे तो आहे ना म्हणून सर्वजण काम करताना दिसतात, तो आहे ना म्हणून सर्वजण सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत काहीतरी रजोगुणाने काहीतरी करण्यासाठी करत असलेले दिसतात. कुठल्याही माणसाला एकही मिनिट शांतपणानं बसायला आवडत नाही, कारण हा रजोगुणाने भरलेला माणूस आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये सत्वगुण आलेला आहे. कशावर ओळखायचं? की ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की अरे मी आहे तिथं शांत आहे, मला आता काहीही मिळवायचं नाही. रजोगुणा म्हणजे सारखं काहीतरी मला पाहिजे, मला काहीतरी, आय वॉन्ट टू डू समथिंग, I don't have something, that is why I want to gain something, I want to acquire something, I want to, मला ही भाषा शिकायची आहे, मला ती भाषा शिकायची आहे, मला हे पुस्तक शिकायचं आहे, मला हे अभ्यासायचं आहे. हे कशाचं उदाहरण आहे? हे रजोगुणाचं उदाहरण आहे. नाना खटपट आणि चटपट. मनुष्य एका जागेवर झोपेपर्यंत नव्हे, शरीर पडेपर्यंत सारखं काहीतरी करत राहतो, हे करत राहतो, कारण त्याला शांतपणानं बसता येत नाही. शांतपणानं बसता येणं ह्या आत्म्याचा स्वभाव आहे. आणि बघा, प्रत्येक साधकाने आपलं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. आज आता दिवाळीच्या निमित्ताने की अरे माझ्यामध्ये रजोगुण आहे का, तमोगुण आहे का, सत्वगुण आहे? जर सत्वगुण प्रधान मी जर झालो तर मी शांतपणानं काहीही ऍक्शन न करता, कायनेटिक एनर्जी न दाखवता, मी पोटेन्शियल एनर्जी शांतपणानं एका जागेवर बसू शकतो. किती वेळ? 1 तास, 2 तास, 3 तास. मला काहीही आता काहीही करायचं नाही. याचा अर्थ मी झोपत नाही, याचा अर्थ माझ्यामध्ये तमोगुण नाही,
पण मी शांतपणानं मी त्या परमेश्वराशी एकरूप होऊन त्याचं नामस्मरण करू शकतो. मी नामस्मरण करायला बसलो की मला काहीही कुणाची काहीही कळत नाही. मी किती तास बसलेलो आहे, 1 तास 2 तास, मी त्याचं मोजमाप करत नाही, कुठं काउंट नाही कितीही. अरे आपल्याला माहितीये ना की महाराजांनी सुद्धा सांगितलं की त्याची पोटरी दाखवली की अरे इतके मी नामस्मरण केलेलं आहे. आता नामस्मरण करण्याचं काउंट करण्याचं मला कारणच नाही. राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं ज्या वेळेला अवस्था होईल त्याच वेळेला आत्मारामाचं दर्शन होईल. आणि म्हणून हे आमची खटपट चटपट लटपट झटपट कशासाठी चाललेली आहे, तर आमची झटपट खटपट चटपट लटपट ही विषयांसाठी चाललेली आहे. ज्या वेळेला आमची खटपट चटपट झटपट लटपट ही आत्म्यासाठी होईल आणि आम्हाला कळेल की अरे आत्मा जर नसेल तर हे आम्ही काहीही करू शकत नाही, त्यावेळेला आम्हाला आत्म्याचं महत्व कळेल आणि आम्ही आत्मारामासाठी साधना करायला लागू. म्हणून इथे समर्थ म्हणतात की आत्मा नसता सर्व सपाट चौकडे. अरे आत्मा जर नसेल तर सगळीकडे सपाट आहे. म्हणजे काय, तर काहीही नाही, सर्व मृतवत आहे. या कुठलीही ऍक्शन आम्हाला या सृष्टीमध्ये दिसणार नाही. सर्व माणसं शांतपणानं मृत झालेली दिसतील आणि असाच तो आत्मा आहे असं इथं समर्थ सांगतात. आत्म्यामुळं वेडे कुडे, आत्म्यामुळं मडे बापुडे, आत्म्यामुळं थोडे रोकडे शरीराचे श्रम. समर्थ म्हणतात की अरे वेड्या, एवढं लक्षात घे रे, तू एवढं सगळं करतोस, एवढं सगळं ज्ञान घेतोस, एवढं सगळं पाहतोस, सगळं मिळवायचा प्रयत्न करतोस, एवढं एक लक्षात ठेव की आत्म्याशिवाय या शरीराला काही एक अर्थ नाही. या शरीराला तू किती सजवलंस, या शरीराला तू कितीही चांगले कपडे घातलेस, या शरीराला तू कितीही दागिन्यांनी मडवलंस, तरी सुद्धा आत्म्याविना मडे बापुडे, हे शरीर हे बापुड शरीर आहे. हे कुडी ही बापुडी आहे. आत्म्याविना आमच्या शरीराला काही एक अर्थ नाही. आणि म्हणून तू काय कर, शरीराचं महत्व सोड. शरीराला जो आज जे अवास्तव महत्व दिलेलं आहे, शरीरासाठी तू जगतोयस, शरीराला चांगलं वाटावं, शरीराला कम्फर्टेबल असावं, याच्यासाठी तुझा प्रयत्न चाललेला आहे. शरीर कम्फर्टेबल व्हावं याच्यासाठी तू एसी लावतोस. शरीर कम्फर्टेबल व्हावं, जर रस्त्याने चालायला लागलं की लगेच तू गॉगल घालतोस. रस्त्याने चालायला लागलास की ऊन लागलं तर लगेच चटके बसल्यानंतर तू लगेच सर किती चटके आहेत, किती थंडी आहे. हे सगळं तू शरीराचे चोचले तू एवढे लक्ष देऊन करतोस, तू आत्म्याच्याकडे कधी लक्ष देणार आहेस? आत्मज्ञानी समजे म्हणी पाहे जणी आत्मया लागुनी, भुवनी आणि त्रिभुवनी आत्म्याविना ओस श्रीराम. आत्मज्ञानी समजे म्हणी पाहे जणी आत्मया लागुनी, भुवनी आणि त्रिभुवनी आत्म्याविना ओस श्रीराम. म्हणून आत्मज्ञानी काय करतो, मनातून समजतो. आता समजणं म्हणजे काय, आत्मज्ञान होणं म्हणजे आत्मा कसा आहे हे समजणं, जसा तो आहे हे समजणं, हे आत्मज्ञान आहे. आता हे आत्मज्ञान, आत्मज्ञानी कसा ओळखता येतो? आत्मज्ञानी बाहेरून दाखवता येत नाही. तो कुठले कपडे घातलेत, त्यानं साधूचे कपडे घातलेत का त्यानं भगवे कपडे घातलेत का, तर तो संन्यासाश्रमामध्ये आहे, वरून काहीही कळत नाही. म्हणून आत्मज्ञानी समजे म्हणे पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी आणि त्रिभुवनी आत्म्याविने ओस श्रीराम. आत्म्याशिवाय सर्व काही ओस आहे असं समर्थ म्हणतात. या त्रिभुवनामध्ये, या भुवनामध्ये आत्म्याशिवाय काहीही नाही. म्हणून आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानी हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि तो मनातून म्हणजे अंतःकरणानेच समजतो, तो बाहेरून समजत नाही. आत्मज्ञानी माणसाला आत्मज्ञानी पुरुष समजतो. कसा समजतो? त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याच्या दृष्टीला दृष्टी केल्यानंतर न बोलता समजतं की ह्याला आत्मज्ञान झालेलं आहे की नाही. आणि म्हणून आत्मज्ञानी फक्त दुसरा आत्मज्ञानी माणसाला ओळखू शकतो. बाकी कुणीही आत्मज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही, कारण कुणालाही मन कळू शकत नाही. परमसुंदर आणि चतुर जाणे सकळ सारासार, आत्म्याविना अंतःकार उभय लोके सगळा. म्हणून आत्मज्ञानी माणसाला सगळंच परमसुंदर दिसतं. आत्मज्ञानी माणसाला तो नेहमी पॉझिटिव्ह असतो, तो कधीही निगेटिव्ह नसतो. कधीही त्याच्या तोंडातून निगेटिव्ह शब्द येणार नाही. तो याच व्यवहारामध्ये राहतो, तो याच सृष्टीमध्ये राहतो. तर त्याच्यासाठी सुद्धा याच त्रिपुटीमध्ये, याच
मायेमध्ये, या त्रिगुणामध्ये असून सुद्धा तो कधीही चकार एक शब्द निगेटिव्ह उच्चारत नाही. तो कधीही त्रास कुठेही या इथे तो सर्व काही चतुर असल्यामुळे त्याला सर्व काही परमसुंदर जातं. म्हणून तो सर्व सारासार, काय सार आहे काय असार आहे हे तो ओळखतो. आणि म्हणून जाणे सकळ सार, आणि जे सार आहे तो घेतो आणि असार आहे ते टाकून देतो. आम्हाला तेच कळत नाही. आमच्या बुद्धीला काय डिसिजनच घेता येत नाही की काय घ्यावं आणि काय सोडावं. साध्या साध्या गोष्टीमध्ये आम्हाला डिसिजन घेता येत नाही. आम्हाला सारासार किंवा आत्मानात्म विवेक कसा कळणार. आणि म्हणून समजात म्हणतात की आत्म्याविना अंधकार, उभयलोकी सदाम. उभयलोकी म्हणजे मृत्यूलोक आणि परलोक, या सगळ्यांच्या मध्ये आत्म्याशिवाय अंधकार आहे. म्हणजे काय तर सर्व काहीच तो सत्य स्वतः स्वरूप आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद नाना वेद, नाना खेद नाना आणि आनंद त्यानेशी करत असे. म्हणून सर्व सिद्ध लोकांनी सिद्ध सावध असतो. जो साधनेतून सिद्ध झालेला आहे तो सावध असतो. तो कसा असतो, अलर्ट असतो, अखंड सावधान असतो. म्हणून समर्थाने सुद्धा सावधान शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलेला आहे. सावधान म्हणजे अलर्ट. का अलर्ट, तर त्याला माहितीये तो जीवनामध्ये जगत असताना, तो या सृष्टीमध्ये असताना, तो या मायेमध्ये, या विविधतेमध्ये असताना, नाना भेद डोळ्यांना आणि ज्ञानेंद्रियांना दिसत असताना त्याला हे समजलेलं आहे बघा की आत्मा एकच आहे. ही समज आहे, ही उमज आहे. हे नुसते शब्द नाही, त्या पद्धतीने तो वागतो आहे. बघा त्यात हे समजणं, शाब्दिक अर्थ वेगळा आणि समजणं वेगळं, थेरॉटिकल नॉलेज वेगळं आणि प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं. म्हणून हे दोन वेगळे नाही. त्याला समजल्यामुळे तो दिसताना त्याला नाना भेद दिसतात, दिसताना त्याला नाना वेद घेतात, पण तो अतिशय सावध असतो. त्याला माहितीये की या सृष्टीमध्ये आनंद आहे, दुःख आहे. त्याला या सृष्टीमध्ये सुख आहे, दुःख आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रसंग सुखाचे आणि दुःखाचे घडतात. आपल्या प्रभू श्रीरामांना आत्माराम, आपण जे समास घेताना प्रभू श्रीरामांचं नाव जर मी घेतलं नाही तर आम्ही काय घेतलं, आम्ही काहीही घेतलं नाही. प्रभू श्रीरामांचं चरित्र जर मी डोळ्यासमोर आणलं नाही तर आम्ही काहीही आणलं नाही. प्रभू श्रीरामांचं चरित्र जर मी पाहिलं तर किती दुःख आणि किती सुख त्यांच्या आयुष्यामध्ये आली. बघा, राज्याभिषेक होणारे पण दुसऱ्या क्षणाला भणंग भिकारी होऊन, साधूची वस्त्र घेऊन, भगवी वस्त्र घालून, वल्कल घालून 14 वर्ष वनवासात जायला लागलं. वनवासात गेल्यानंतर स्वतःच्या पत्नीचा सुद्धा अपहरण झालं. अशा पद्धतीने जर त्यांचं जर चरित्र असेल तर आमचं चरित्र पहा, आमच्यामध्ये किती दुःख आहेत आणि आमच्यामध्ये किती सुख आहेत. आम्ही छोट्या छोट्या दुःखांना किती आम्ही त्याचा भाऊ करतो. म्हणून ते समर्थ म्हणतात की नाना खेद आणि आनंद तेण्याची करत आहे. सगळं आम्ही कशासाठी करतोय, तुझ्यासाठी करतोय. आत्मारामा, तू आम्हाला हवा आहेस, तुझं दर्शन आम्हाला हवाय. या जन्मात नव्हे, पुढच्या जन्मात. या जन्मात तुझं जर कृपा असेल तर ह्या जन्मात सुद्धा याची तेही याची डोळा आम्हाला तुझं दर्शन होईल आणि तुझ्यासाठीच आम्ही करतोय. त्याच्यासाठी कितीही जन्म लागले तरी काहीही हरकत नाही, असं समर्थांचं, प्रत्येक साधकाचं असं मत किंवा असं विचार असणं आवश्यक आहे. रंक आणि ब्रह्मादिक एकची चालवी अनेक. म्हणजे कितीही श्रीमंत असू देत, कितीही गरीब असू देत, मुंगी सारखा असू देत किंवा ब्रह्माजी इतक्या मोठ्या असू देत, सर्वांना चालवणारा एकच आहे. पहा, आणि हे केव्हा कळेल मला, ज्या वेळेला माझ्याकडे नित्यानित्य विवेक येईल, त्याच वेळेला मला काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे, काय सार आहे आणि काय असार आहे, काय आत्मा आहे आणि काय अनात्मा आहे. हा ज्या वेळेला मी विवेक करीन, हे सगळे समाज पूर्वी झालेले आहेत. हा हे आत्ताचा समाज हा उपसंहार आहे, समरी आहे. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की पहावा नित्यानित्य विवेक हा नेहमी आम्ही करावा. कधी करावा, जरी मी सिद्ध झालो तरी सुद्धा आम्ही तो नित्यानित्य विवेक करावा. का करावा, पुढे दृष्टांत देतात की ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी, तेज कैसे असतात. समर्थ प्रश्न विचारतात की अरे, ज्याच्या घरामध्ये पद्मिनी नारी म्हणजे अतिशय सुंदर स्त्री आहे, अतिशय सुंदर स्त्री आहे,
पण कुठेपर्यंत? आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी तेज कैसे श्रीराम. समर्थ प्रश्न विचारतात की अरे त्या सुंदर स्त्रीच्या शरीरातून जर आत्मा गेला तर ते तेज, शरीराचं तेज, ची सुंदरता, त्याला काहीतरी अर्थ आहे का? काहीही अर्थ नाही. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या सुंदरीला, त्या पद्मिनीला, त्या सुंदर स्त्रीला अर्थ आहे. आत्मा त्या शरीरातून निघून गेला, त्या शरीराला कोणतंही तेज नाही. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सावधानतेने सदैव आमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. हाच आत्मावारे श्रोतव्य हा मंतव्य हा निर्ध्यासितवा हा अभ्यास आहे. कारण का? कारण आत्मारामाचं दर्शन हे असं बाहेरून होत नाही, हे देवळात जाऊन होत नाही. हा आत्माराम आहे असं समजून होत नाही, असं दिसत नाही. म्हणून इथे म्हणतात की असं का करायचं? एखादा म्हणलं की नाही मी करणार नाही, पण तरी सुद्धा मला आत्मदर्शन पाहिजे. होऊ शकत नाही बाळा. कारण आत्मा दिसेना ना भासेना, बाह्यकारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना आत्म्याच्या निसना. मला आत्म्याच्या अनेक कल्पना केल्या तरी सुद्धा तुला आत्म्याचं दर्शन होणार नाही, आत्माराम दिसणार नाही. कारण तो दिसण्याची वस्तूच नाही. बाह्यकारांनी तो अनुमान करण्याची गोष्ट नाही. फक्त तो आतच समजून येतो. म्हणजे काय? आम्हाला तो समजतो, अनुभवाला येतो, कळतो केव्हा? आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यास्तव्य. आणि मग तोच आत्मा जरी दिसला नाही, जरी भासला नाही, तरी सुद्धा तो शरीरामध्येच वास्तव्य करतो. ह्याच शरीरामध्ये आहे. अवघे ब्रह्मांड विवरी भरी. नुसत्या ह्याच शरीरामध्ये नाही तर याच शरीराबरोबर या संबंध सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. बघा, म्हणून विचार करताना असा करायचा की अरे जर मी या जर ब्रह्मांडाचा जर भाग असेल, मी कोण वेगळा नाही, मी या सृष्टीचा एक घटक आहे. या सृष्टीमध्ये मला भगवंताने निर्माण केलेला आहे. म्हणजेच माझ्या सुद्धा शरीरामध्ये आत्मा वास्तव्य करतो. माझ्याच आत आत्माराम आहे आहे आणि आहे. हे आम्हाला आधी पटलं पाहिजे. ह्याच्यावर आमची श्रद्धा बसली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान. जोपर्यंत आमची जी श्रद्धा बसत नाही, पण मग श्रद्धा बसली की नाही कसं ओळखावं? श्रद्धा जर आमच्यावर जर बसली असेल तर माझं सगळ्या ऍक्टिव्हिटीज, माझं सगळं आचरण बदललं पाहिजे. माझं मन बदललं पाहिजे. कारण का? की ज्या वेळेला मला हे कळेल की आत्मा या शरीरामध्ये आहे, माझं सर्व डिपेंडन्स कुणावर येईल? आत्म्यावर येईल. डिपेंडन्स आत्म्यावर येईल म्हणजे काय होईल? की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचा. अरे आज तू जीवनामध्ये जगत असताना, आचरण करत असताना माणसांवर भर देतोस, माणसांचा आधार घेतोस. माणसं माझे प्रॉब्लेम सोडवतील, माझे नातेवाईक माझे प्रॉब्लेम सोडवतील, याच्यावर तुझा विश्वास आहे, याच्यावर तुझी श्रद्धा आहे. तुझी संपत्ती तुला तुझे प्रॉब्लेम सोडवतील, याच्यावर तुझी श्रद्धा आहे. लोकांनी मला चांगलं म्हणलं की मला चांगलं होईल, याच्यावर तुझी श्रद्धा आहे. म्हणजे याचा सगळ्याचा तू आधार घेतोस. हे असं तुझं आचरण आहे. मग जर असं जर आचरण असेल तर आत्मा शरीरी वास्तव्य करेल आणि आत्मा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहेत, हे कसं समजायचं? दिस कॅनॉट हॅपन. हे दोन वेगवेगळ्या विरोधाभास आहे. आणि म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. जोपर्यंत मला श्रद्धा येत नाही, जोपर्यंत तो आत्मा सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहे, या सर्व शरीरामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सर्व ब्रह्मांडामध्ये आहे, वासना भावना परोपरी किती म्हणून सांगा, जोपर्यंत अशी माझी श्रद्धा होत नाही, असं जोपर्यंत माझी परमश्रद्धा होत नाही, तोपर्यंत मला आत्माराम दर्शन होत. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती अंतर त्यांचे. समर्थ म्हणतात की अरे म्हणूनच त्या आत्म्याविषयी, आत्मारामाविषयी नव्हे आमच्या रामाविषयी सुद्धा अनेक साधकांच्या, अनेक भक्तांच्या अनेक कल्पना आहेत. कारण भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जसा मी तुम्हाला वाटतो तिथे मी असतो, तसा मी असतो. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना करी. म्हणजे अर्थ काय? की मी जशी कल्पना करतो तसा आहे. म्हणजे मग काय, मी जशी कल्पना करतो तसा आहे तर मी ते कल्पना करून थांबतो असं नाही. कारण का? की माझ्या मनामध्ये अजूनही मला कळलेलं नाही की तो आत्मा कसा आहे. ज्यावेळेला मला कळेल की आत्मा आहे त्यावेळेला एकच एक अखंडाकार वृत्ती होईल, अनंत वृत्ती येणार नाही. माझ्या मनामध्ये आत्माकार वृत्ती ही एकच एक वृत्ती
येईल. आणि म्हणून सांगितलेलं आहे की त्याच्या कल्पना करून आम्हाला आत्माराम मिळू शकत नाही, अनंत वृत्ती मिळून आम्हाला आत्माराम मिळू शकत. आणि म्हणून कितीही जरी माणसाने सांगितलं की आम्हाला आत्माराम माहिती आहे, आम्हाला आत्माराम कळलेला आहे, आम्हाला आत्माराम दिसलेला आहे, तरी त्यांना तो दिसलेला नाही. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेदणे चुकावणे, प्राणी मात्र असे श्रीराम. आणि म्हणून त्या आत्म्यामुळेच आम्ही अनेक माणसं वेगवेगळ्या प्रकारची राजकारण करतो. काही माणसांमध्ये सुबुद्धी असते, काही माणसांमध्ये कुबुद्धी असते, काही माणसांमध्ये वेगवेगळ्या कळा असतात. नुसत्या माणसांमध्ये प्राणी मात्रांचा सुद्धा असतात. वाघ क्रूर असतो, सिंह क्रूर असतो, हरिण अतिशय दयार्द असतं. प्रत्येक प्राणी हा वेगवेगळा आहे. कोणामुळे आहे? आत्म्यामुळे आहे. का वेगवेगळा आहे? अंतःकरणामुळे वेगवेगळा आहे. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चोहोकडे सिद्धाम. म्हणून एकाला एक जण अतिशय जपतो, पण दुसऱ्याला तो मारायचा प्रयत्न करतो. बघा हे कुणामुळे झालंय? आत्मा एकच आहे. ज्यावेळेला आम्हाला कळेल की अरे हा आत्मा एकच असून सुद्धा या संबंध सगळ्या चराचरामध्ये वेगवेगळे जे आम्हाला दिसतं ते सुद्धा तोच करतो, पण तो कुणामुळे करतो? प्रत्येकाच्या अंतःकरणामुळे करतो. हे ज्यावेळेला कळेल त्यावेळेला आम्हाला आत्माराम हा साक्षी आहे कळेल. आणि जर आत्माराम साक्षी आहे ज्यावेळेला कळेल, त्यावेळेला मी सुद्धा साक्षी भावानी राहण्याचा, वागण्याचा, आचरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला मी आत्माराम स्वतः होण्यासाठी प्रयत्न करतो. हीच साधना आहे. पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी, कित्येक भक्त परोपरी परोपकार करती सदाम. म्हणून भक्तांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारचे भक्त वेगवेगळ्या प्रकारांनी परोपकार करतात. समर्थ सुद्धा इथे नाकारत नाहीत. सगळे भक्तच आहेत, पण किती भक्तांना आत्मारामाचं दर्शन होईल हा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रत्येक भक्ताला आत्मारामाचं दर्शन होऊ शकेल यासाठी प्रत्येक भक्तांनी आत्मारामाची साधना केली पाहिजे. आत्मारामाचं दर्शन कसं होऊ शकेल यासाठी ती साधना काय आहे, कशा पद्धतीने आम्ही साधना केली पाहिजे, कुठली साधना आहे हे करून त्या पद्धतीने आपला पुरुषार्थ केला पाहिजे. एक आत्मा अनंत भेद, तेहे परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईचा अभेद, भेदही धरी श्रीराम. म्हणून आत्मा एक आहे. बघा, एक आत्मा अनंत भेद. एकच आत्म्यामध्ये अनंत म्हणजे अगणित म्हणजे इन्फायनाईट भेद म्हणजे डिफरन्सिएशन आहे. प्रत्येक माणसामध्ये डिफरन्सिएशन आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये डिफरन्सिएशन आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आत्मा एकच आहे. हे ज्याला कळेल, हे ज्याला समजेल, त्यावेळेला त्याला आत्म्यामध्ये एक श्रद्धा निर्माण, त्यावेळेला त्याला त्या आत्मारामामध्ये प्रेम निर्माण होईल. त्यावेळेला त्याला त्या आत्मारामाची साधना करून आत्मारामापर्यंत, आत्मनिवेदनापर्यंत जाण्याची इच्छा होईल. तोपर्यंत होणार नाही. आत्मा ठाईचा अभेद, भेदही धरी श्रीराम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहो, आम्हाला व्यवहारातले उदाहरण दिल्यानंतर लगेच कळतं पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडे ना श्रीराम. समर्थ म्हणतात की अहो, जर बघितलं तर असं कधीही घडत नाही की नवरीस नवरी पाहिजे, स्त्रीस स्त्री पाहिजे, पुरुषास पुरुष पाहिजे. असं समर्थांच्या काळामध्ये 300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी असं घडत नव्हतं. सध्याच्या काळामध्ये घडतंय. समर्थ आता आले तर हा समर्थ चेंज करतील. पण समर्थ म्हणतात की अहो, ज्यावेळेला आम्ही पुरुष आणि स्त्री असा ज्यावेळेला विचार करतो तो आत्म्याच्या दृष्टीनं नाही. पुरुष आणि स्त्रीमध्ये आत्मा एकच आहे, फक्त पुरुषाचं शरीर वेगळं आहे, स्त्रीचं शरीर वेगळं आहे. पुरुषाचं अंतःकरण वेगळं आहे, स्त्रीचं अंतःकरण वेगळं आहे. आणि म्हणून अपोजिट अट्रॅक्ट, अपोजिट कशामुळं? शरीर अपोजिट आहेत, पण आत्मा एकच आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इथे आम्हाला व्यवहारातली उदाहरणं सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. म्हणून समर्थांनी सगळी व्यवहारातली उदाहरणं घेतली, पण समर्थांना एकच सांगायचंय प्रत्येक वेळेला सांगताना की अरे आत्मा एकच आहे. पुरुषाचा जीव स्त्रीची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची कवी, तेथे भेद आहे. समर्थ म्हणतात की अरे अभेदत्व कुठं आहे? आत्म्यामध्ये आहे. पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असं म्हणत नाहीत, म्हणजे पुरुषांचा आत्मा आणि स्त्रियांची आत्मी असं म्हणत नाही. मग तिथं भेद कुठे आहे? विषय सुखांमध्ये भेद आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक पुरुषाला काय आवडतं,
काय काय सुख आहे, कुठं सुख वाटतं, कुठं दुःख वाटतं, गुलाबजाम आवडतो, बासुंदी आवडती, चकली आवडती, करंजी आवडती. विषय सुखामध्ये गोबी तेथे भेद आहे, तिथं भेद आहेत. पण प्रत्येकामध्ये अभेदत्व कुणाच्या दृष्टिकोनानं, कुणाच्या अनुषंगानं आहे, तर ते आत्म्याच्या अनुषंगानं आहे. सगळ्यांच्या मध्ये एकच आत्मा आहे. आत्म्याचा ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला ते एकच आहे, तिथं दुसरं काही नाही. म्हणून हनुमान सुद्धा भगवंताला विचारतात की अरे देह बुद्ध्या तू दासोहम. ज्यावेळेला आम्ही देहबुद्धीच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला तुझा देह वेगळा, माझा देह वेगळा, तू स्वामी आहेस, मी दास आहे, त्यात काहीच प्रश्न नाही. त्याच्यामध्ये भेद आहे, प्रॉब्लेमच नाही. म्हणूनच मी तुझा स्वामी आहे, तू माझा स्वामी आहेस आणि मी तुझा सेवक आहे. जर अंतःकरणाच्या दृष्टिकोनातून विचारला तिथेही भेद आहे. तिथं काय भेद आहे, तर मी तुझा अंश आहे, तू माझा अंशी आहेस. यू आर अ फुल, यू आर कम्प्लीट, यू आर इन्फायनाइट आणि आय एम लिमिटेड. मी तुझा अंश आहे आणि तू माझा अंशी आहेस, अंतःकरणाच्या दृष्टिकोनातून. पण जर आत्म्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हनुमान म्हणतो की नाही नाही भगवंता, तू आणि मी एकच आहे. देह बुद्ध्या तू दासोहम, अंश बुद्ध्या त्वमंशकः, जीव बुद्ध्या त्वमंशकः, आत्मबुद्ध्या त्वम एव अहम इति मे बुद्धिता मती. तिथं सुद्धा हनुमंतांनी मती हा शब्द वापरलाय. मती म्हणजे काय, तर श्रेष्ठ बुद्धी, आत्म्याची बुद्धी. म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या बुद्ध्या आहेत. शरीर लेवलची बुद्धी, अंतःकरण लेवलची बुद्धी आणि आत्मा लेवलची बुद्धी. एकाच शरीरामध्ये असताना, हेच भगवंताचं ऐश्वर्य आहे की एकाच शरीरामध्ये असताना 3 प्रकारचे डिफरन्सिएशन आहेत. की शरीराच्या दृष्टिकोनातून मी वेगळा व्यवहार करतो, अंतःकरणाच्या दृष्टिकोनातून मी व्यवहार करतो आणि आत्मदृष्टिकोनातून मी वेगळा वेगळा व्यवहार करतो. तिथं आत्मदृष्टिकोनातून कुठलाही भेद नाही, तिथं एकच आत्मा आहे. ज्या प्राण्याचा जो आहार तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम. समर्थ म्हणतात, दृष्टांत एक्झाम्पल सांगतात की अहो, जरी प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मा वेगवेगळा नाही, एकच आहे, पण प्रत्येक प्राणी वेगळा आहे. वाघ सिंहासारखा नाही, सिंह हरणासारखा नाही, हरिण हत्तीसारखं नाही. हत्ती शाकाहारी आहे, हरिण शाकाहारी आहे, पण वाघ आणि सिंह हे मांसाहारी आहेत. म्हणून प्रत्येक प्राण्याचा जरी आहार जरी वेगवेगळा असला, आणि हत्ती कधीही मांस खाणार नाही आणि वाघ कधीही गवत खाणार नाही. पशुचे आहारी नर अनादरे वर्तते सदा. म्हणून असं म्हणतात, समर्थ म्हणतात की अरे आम्हाला भेद दिसतो, हे डिफरन्सिएशन दिसतं, हे वेगळे पण दिसतं. कशामुळं, शरीरामुळं, कशामुळं, अंतःकरणामुळं, पण आत्म्यामुळं काहीही भेद नाही. आहार भेद ते हे भेद गुप्त प्रकट दंड भेद, तैसेची जाणावा आनंद वेगळाला श्रीराम. समर्थ म्हणतात की आहारामध्ये भेद आहे, देहामध्ये भेद आहे, बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये भेद आहे. श्रीमंत गरीब असेल, फुटका असेल, उंच असेल, काळा असेल, गोरा असेल, ह्या संप्रदायाचा असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुसलमान असेल, प्रचंड भेद आहेत. परंतु तैसाची जाणावा आनंद वेगळाला सुद्धा. म्हणून पण त्या सगळ्यांच्या मध्ये आनंद एकच आहे, आत्मा एकच आहे, चैतन्य एकच आहे. सिंधू भूगर्भीचे निरे, त्या निरामधील शरीरे, आवरणतकाची जरचरे, अत्यंत मोठी श्रीराम. सूक्ष्म दृष्टी आणिता मना, शरीराचा अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना, कैसा आहे तो श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जसं नदीचं पाणी आणि नदीच्या भूगर्भाच्या आत असलेलं पाणी याच्यामध्ये फरक आहे. समुद्राचं पाणी खारट आहे, नदीचं पाणी गोड आहे, याच्यामध्ये फरक आहे. पण मग जरी वरून आम्हाला फरक दिसला, वरून आम्हाला भेद दिसला, तरी सूक्ष्म दृष्टी आणिता मना, शरीराचा अंत लागेला. म्हणून समर्थ म्हणतात की अरे शरीराचा सुद्धा आम्हाला अंत लागत नाही, की जे आम्हाला दिसतं. म्हणजे काय, तर शरीर सुद्धा कसं काम करतं हे सुद्धा अजूनही आमच्या मेडिकल सायन्सला पूर्णपणे कळलेलं नाही. आय रिपीट, अजूनही शरीराचा अनाटॉमी पूर्णपणे मेडिकल सायन्सला कितीही अजूनही टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी अजूनही कळलेलं नाही. याचं कारण कसं आहे की आम्ही नक्की विचार कसा करतो. आम्हाला मेडिकल सायन्सला या फिजिकल ब्रेन माहिती आहे, त्या ब्रेन मध्ये कुठं आमचं दृष्टीचं केंद्र आहे हे माहिती आहे, पण ते दृष्टीचं केंद्र कसं काम करतं हे आम्हाला माहिती नाही.
आणि मग जर ही जर शरीराची जर परिस्थिती असेल, ही जर ते आम्हाला दिसतं त्याची जर परिस्थिती असेल, तर जे आम्हाला दिसत नाही त्याचा आम्हाला अंत कसा लागेल? ते आत्मा आम्हाला दिसत नाही त्याचा अंत आम्हाला कसा लागेल? अहो ते आत्मा राहू देत, आमचं मन आम्हाला दिसत नाही त्याचा अंत आम्हाला कसा कळू शकेल? आम्हाला म्हणतो ना, आम्हाला तुझं मनच कळत नाही बाबा, तू कसा नक्की विचार करतोस काहीच कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की काय करायला पाहिजे, तर आमच्यामध्ये सूक्ष्म 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 दृष्टी आणली पाहिजे. म्हणजे आमची बुद्धी ही सूक्ष्म विचार करण्यासाठी तयार झाली पाहिजे. म्हणजेच आमचं अंतःकरण, आमचं मन सूक्ष्म विचार करण्यासाठी तयार झालं पाहिजे. आणि त्यासाठीच या सगळ्या साधना आहेत. आणि जेवढं आमचं मन सूक्ष्म होईल त्याच वेळेला आम्हाला तो अंतरात्मा आत्मारामाचं दर्शन होतं. मा तो अंतरात्मा अनुमाना कैसा आहे तो श्रम. समर्थ प्रश्न विचारतात की अरे साधका, तुला आत्मारामाचं दर्शन पाहिजे असं तू म्हणतोस, पण तू साधना करत नाहीस, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवत नाहीस, त्याच्यामध्ये तुला व्हॅल्यू वाटत नाही, त्याच्यामध्ये तुला तळमळ वाटत नाही, ते करावं असं तुला वाटत नाही. असं जर असेल तर मी कसा तुला मदत करू शकणार? समर्थ म्हणतात की मी जर तुला मदत करू शकणार असं तुला वाटत असेल तर तू साधना कर. तुझी बुद्धी, तुझी दृष्टी ही सूक्ष्म 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 कर. म्हणजे काय होईल? शरीरापेक्षा सूक्ष्म अंतःकरण, अंतःकरणापेक्षा सूक्ष्म अंतरात्मा आहे. आणि म्हणून शरीराचाच जर अंत, आमच्या शरीराचाच जर अंत आमच्या मेडिकल सायन्सला लागला नसेल तर अंतःकरणाचा अंत आमच्या मेडिकल सायन्सला अजून लागणं शक्यच नाही. सायकोलॉजी बरोबर आहे, पण सायकोलॉजी जरी असेल तरी नक्की आमचं मन कसं झालेलं आहे, कशा पद्धतीने ते काम करतं, काय करतं, कशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे, हे अजूनही आम्हाला कुठल्याही सायंटिस्टला, कुठल्याही सायकोलॉजिस्टला तयार करता आलेलं नाही, येणार नाही. अजून हजारो 10,000 वर्ष जरी गेली तरी आम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण का की सूक्ष्म 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 दृष्टी ही त्यासाठी पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म ही आत्मारामासाठी पाहिजे. देहात्मयोग शोधून पाहिला त्याने काही अनुमानला, सूळ सूक्ष्म असा गलबला कथा तो विसरला. म्हणून समर्थ म्हणतात की हा जो गलबला आहे अध्यात्मामध्ये, कारण अध्यात्म सगळेजण म्हणतात की आम्ही अध्यात्म करतो, अध्यात्म करतो, आम्ही ही साधना करतो, हा आमचा गुरु आहे, हा आमचा मार्ग बरोबर आहे, असे आता पुढचं येणार आहे, ही आमची उपासना, ही आमची साधना आहे. पण समर्थ म्हणतात की जोपर्यंत आम्हाला स्थूल सूक्ष्माचा हा सगळा गलबला आहे, हा सगळा गोंधळ आहे, सगळं हे देहात्म योगामध्येच सगळं चाललेलं आहे, तोपर्यंत आम्हाला काहीही कळत नाही. तोपर्यंत आम्हाला आत्माराम काहीही करणार नाही. जोपर्यंत आमचे बुद्धी मतीमध्ये कन्व्हर्ट होत नाही, जोपर्यंत आमची बुद्धी सूक्ष्म सूक्ष्म होऊन मतीपर्यंत जात नाही, तोपर्यंत आम्हाला तो आत्माराम करणार नाही. बाकीच्या वेळेला काय? गथा गोवी उगवाव्या कारणे नाना केली नाना निरूपणे, आत्मा अंतरात्मा कृपारूपणे बहुधा मुखे बोलेलं असतं. म्हणून सुरुवात म्हणतात की अरे, म्हणून काय करायला पाहिजे? आत्म्याचंच निरूपण करतात. आज आपण सुद्धा आत्म्याचंच, मी सुद्धा आत्म्याचंच निरूपण करतोय, पण अंतरात्मा कृपारूपणे बहुधा मुखे बोलेलं असतं. हे जे शब्द आहेत, हे जे दशक आहे, हा जो समास आहे, हे जे तोंडातून शब्द बाहेर येत आहेत, हे शब्द मी बोलू शकत नाही, मी करू शकत नाही. ती अंतरात्म्याची कृपा आहे, ती आत्मारामाची कृपा आहे, ती भगवंताची कृपा आहे, ती गुरूंची, सद्गुरूंची कृपा आहे. त्याशिवाय हे शब्द बोलता येत नाही, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये जाता येत नाही. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास आठवा. अशा रीतीने आत्माराम निरूपण आज आपण संपूर्ण केलेलं आहे. आपण अजून एक समास घेणार होतो, पण आता 12 वाजलेले आहेत, आपण तो समास पूर्ण होणार नाही, तेव्हा आज आपण इथेच थांबू. इथेच आज सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचं परत एकदा सगळ्यांना ही दिवाळी आणि नवीन वर्ष सुखाची, समाधानाची, समृद्धीची, आनंदाची, चांगल्या आरोग्याची आणि आत्मारामाची जावो, एवढी मी समर्थांच्या चरणी, प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय शरणागत होऊन नमस्कार करतो आणि इथेच थांबतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते.
कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली हरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. मी नेहमीप्रमाणे लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून आपण आपली ज्या शंका असतील, क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर त्यावर करू शकतो. नमस्कार, ऐकू येते ना? हा, ऐकू येते. हा हा, काही नाही, छान. आधी सगळ्या सर्व साधकांना आपल्या दिवाळीच्या शुभेच्छा सांगते सर्वप्रथम. हॅलो, येते ना ऐकू? हो, ऐकू येते. हो, हा, तेच. तू आज फार छान, म्हणजे आज अगदी दिवाळीत आपल्याला कळलं की मी कोण आहे. तर मी ब्रह्मस्वरूप आहे आणि बुद्धीचं मतीत रूपांतर हे फार छान, म्हणजे त्याच्यातला सूक्ष्म फरक खूप छान कळला. आणखीन हे कसं त्रैलोक्यात आहे, सर्वत्र आहे, हे किती म्हणजे विस्तृतपणे, आणि किती त्याच्यात आपण आतमध्ये जाऊ तितकं ते ज्ञान किती विस्तृत आहे ह्याची कल्पना येते. आपण आता सारखं कितीदा आत्माराम आत्मारामाचं सगळं चाललंय आपलं, पण प्रत्येक वेळी काहीतरी नवनवीन आणखीन सखोल माहिती मिळतीये. ते फार छान वाटते. म्हणजे हा अभ्यास कधी पूर्ण होऊ नये असं वाटतच आहे, आणि तो होणारही नाही असं वाटते. म्हणजे त्याची माहिती आपण जेवढी घेऊ तेवढी कमी आहे. इतकं प्रचंड आपल्या ह्याच्यामध्ये अध्यात्म आहे जगात, त्याची थोडी थोडी कल्पना यायला लागली. आणि हे शिकणं किती गरजेचं आहे हे पण आता आपल्या लक्षात यायला लागले. फारच छान. म्हणजे ह्याचं झालं, त्यांनी किती नावं दिलीत त्याला. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत कसा आत्मा सगळ्याच्यात आहे, आणि जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा हे सगळे आत्म्याचे रूपच, हे त्यांनी फार छान सांगितलंय. आणि सतत सकारात्मक विचार करायचं, आणि त्यामुळं सर्वच परमसुंदर दिसते. हे एक पॉइंट मला एक दोन फार छान वाटले ह्याच्यामधले. एवढंच बोलू इच्छिते मी. जय श्रीराम. जय श्रीराम. अजून कोणाला काही शंका, क्वेश्चन्स? ठीक आहे, काही हरकत नाही. आपण सेशन घेऊया. कृतिका, अनम्यूट करा लागेल. हो दादा, जय श्रीराम. नमस्ते. जय श्रीराम. नमस्ते. हो दादा, खूप छान झालं आजचं निरूपण, खूपच छान झालं. आणि आजच्या दिवशी हे ऐकायला मिळालं हे भाग्यच आहे. म्हणजे नशीब, काहीतरी पुण्याई कामाला आली असं मी म्हणेन. आणि जसं ताई म्हणाले, आरती ताई, तसं मती आणि बुद्धीमध्ये कधीच असं नाही, मती आणि बुद्धीला काय एकच धरलं होतं, अर्थ एकच आहे असं वाटायचं. पण तो जो फरक आहे
तो आज कळला. खूप गोष्टी आज जाणवल्या जास्त. आणि असं वाटलं की हे सगळं जर प्रत्येकापर्यंत पोहोचवता आलं तर आता जे सतत स्ट्रेस आपण म्हणतो की प्रत्येकाला ज्याला बघावं त्याला अगदी प्रत्येक माणसाला स्ट्रेस आहे, चिंता आहे, मग त्याच्यामधून पुढे डिप्रेशन, म्हणजे हे शब्दप्रयोग हल्ली इतके अगदी मुलांमध्ये पण इतके दिसतात, लहान मुलांमध्ये, किंवा त्यांचं समजा सांगता नाही आलं तरी त्यांच्या वागण्यामधून ते दिसतं की खूप त्यांच्यामधून तो राग व्यक्त होतो, किंवा वागण्यामधले जे म्हणजे गोष्टी नको त्या गोष्टी दिसून येतात. मला असं वाटलं की हे जर घराघरापर्यंत जर खरंच पोचलं तर ह्याचा खूप उपयोग होईल सर्वांनाच आणि मदत पण होईल. तर तेच सांगायचं होतं. खूप छान झालं दादाचं. नेहमीच होतं. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. हो हो. धन्यवाद. आज चेहरा बघायला मिळाला. धन्यवाद. येस येस. नाही, आमच्याकडे म्हणजे रविवारी ना यावेळेला खूप गडबड असते. बरोबर आहे. बरोबर. शक्यतो काय असतं की असं म्हणजे इच्छा नसली तरी मल्टीटास्किंग बऱ्याच वेळेला होतं. आणि मग जेव्हा रेकॉर्डिंग येतं त्यात मग मी ते टाइम स्टॅम्प नोट करून ठेवते की ओके हे परत मला एकदा ऐकायचंय. बरोबर आहे. हो ना. पण आज निवांत आहेत दिवाळीमुळे सगळेच. आपण मला आज आजची पर्वणी वाटली. हो ना. खरी दिवाळीची सुरुवात झाली असं वाटलं. आणि आज मला सगळ्यात मोठा फायदा हा झाला की अगदी मी मन लावून पूर्ण वेळ, म्हणजे मला अजिबात आज काही मध्ये व्यत्यय नव्हता. आणि म्हणून मी दादाने सांगायचे की मला जर्मनीला खूप बरं वाटतं जेव्हा असते तेव्हा, कारण जर्मनीला काय होतं की सकाळी 6-7 सुरू होतं तिथल्या वेळेप्रमाणे, आणि त्यावेळेस मग जोर आपलं संपत नाही तोवर मला मध्ये काही व्यत्यय नसतो असं. इकडे नेमकं इकडे पुण्यात असली की ती गडबडीची वेळ असते आणि मग ठीक आहे, होतं पण ते असं. आणि दिवाळीच्या शुभेच्छा दादा सगळ्यांना. तुम्हाला, मंजिरीताई, हे माऊलींना, विजया माऊली आणि आतीताई तुम्हाला आणि सगळ्यांना. नाही, सगळ्यांनाच. मी पण सगळ्या. आणि आज मी बोलले तसं मला पर्वणी मिळाली आज. म्हणजे सगळ्यांनी मला सकाळीच मैत्रिणीचा फोन आला आणि तिने विचारलं आजचा प्लॅन काय, तर म्हणलं नाही आज दादांचं, तिला तुमच्याबद्दल माहिती आहे दादा. आणि तर तिला मी म्हणलं की मी आज दादांचं निरूपण जे आहे ते अगदी अगदी मन लावून काही व्यतिरिक्त ऐकणार आहे आणि माझ्याकरता ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं. आणि तुम्ही जे म्हणला ते अतिशय बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली दासबोध हा आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे, आत्मारामाचा ग्रंथ आहे. ते म्हणजे अगदी लास्ट स्टेज आहे. पण जी पहिली पायरी आहे, म्हणजे जसं गीतेमध्ये सुद्धा शेवटचा अध्याय हा आत्मज्ञानाचा, म्हणजे 13वा पुरुषोत्तम योग किंवा हे जे आहे ते ज्ञानाचे 13-14 पद आहे, ज्ञानाचे अध्याय. पण आता समाजाला सर्वसामान्य रीतीने जो आता प्रॉब्लेम जे चालू आहे तो फक्त ऍक्च्युली निष्काम कर्मयोगाने जरी त्यांनी काम केलं तरी हे जे आता जे तुम्ही जे सगळे शब्द वापरले ते सगळे हे होऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा माणसाचं एक जीवन जे आहे ते एक अतिशय सकारात्मक, विदाउट एनी टेन्शन्स, विदाउट एनी स्ट्रेस, एक आनंदाचं किंवा कुठलीही चिंता नाही, कुठलीही काळजी नाही, एक अतिशय सहजतेने जीवन जगण्याची जी पहिली स्टेप आहे ती ऍक्च्युली निष्काम कर्मयोगानेच होते. म्हणजे थोडक्यात समर्थांनी जे सांगितलंय मनाचे श्लोक बस, म्हणजे सध्याच्या समाजाला फक्त मनाच्या श्लोकाची, त्या पिक्चरची नाही पण त्या मनाच्या श्लोकाची गरज आहे. म्हणजे मनाचे श्लोकात जरी सध्या सगळ्या आमच्या आजूबाजूला, आमच्या घरामध्ये, आमच्या मुलाबाळांनी, आमच्या नातेवाईकांनी जर समजा त्याचा जर विचार केला आणि त्याप्रमाणे आचरण करायचा जर प्रयत्न केला, आणि हे आपल्या सगळ्यांचं काम आहे की आपल्याला जे आता समजलेलं आहे, ज्याप्रमाणे आपलं आचरण बदललेलं आहे, जसं आपल्यातलं स्ट्रेस कमी झालेला आहे, जसं टेन्शन कमी आलेलं आहे, आपलं एक आयुष्य एक सहज स्वाभाविकपणे आपण जे म्हणजे आपल्याला जो संकट आहेत प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा बाबा आम्ही त्या पद्धतीने ह्या शास्त्राच्या आधाराने जे आमच्यामध्ये चेंज झालेलं आहे जे आचरण करतो ते आम्हाला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्यावेळेला आमच्यामध्ये कन्व्हिक्शन येतं, कारण आम्ही स्वतः चेंज झालेलो आहोत. म्हणून इट इज नॉट जस्ट अ थेरी, ही आपण इन्फॉर्मेशन घेत नाहीये, ही माहिती नाहीये. सो दिस इज ऍक्च्युली इट इज अ प्लॅन ऑफ ऍक्शन. आणि ज्याला आम्ही चेंज करतो, ज्यावेळेला स्वतः त्याप्रमाणे आचरण करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्यावेळेला इतरांना आमच्यामधला बदल कळला की ते आम्हाला विचारतील की अरे तुझ्यामध्ये बदल कसा झाला, तू कसा कालच्यापेक्षा आज स्ट्रेसफुल दिसत नाहीयेस, कालच्यापेक्षा आज शांत कसा दिसतोयस, तू कालच्यापेक्षा आज आनंदी कसा दिसतोयस.
ह्याचं कारण काय आहे, आणि मग ते आपण स्लोली हळूहळू हे जर सांगितलं तर ऑटोमॅटिकली आपल्या परिवर्तन जे म्हणतात की आपल्या जवळच्या लोकांमध्ये परिवर्तन होईल, हो आपल्या समाजामध्ये जवळच्या समाजामध्ये परिवर्तन होईल, आणि हळूहळू समाज ज्यामध्ये हे आपल्या सगळ्या सज्जनांचं काम आहे. हे काम हा आपला पुरुषार्थ आहे. आपलं बेसिकली दिस इज हाऊ द टास्क कट आउट टू अस. येस येस, नक्कीच नक्कीच. आणि त्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. या दिवाळी निमित्त आपण सगळ्यांनी वचनबद्ध राहूया, एवढीच मी प्रार्थना करतो. म्हणजे मग कसं होईल की आपल्या बरोबर आपल्या जवळपासच्या आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर आहे, फारच छान. म्हणजे चालेल. आणि हे किती त्यांनी पायरी पंचतत्व वगैरे सगळं म्हणजे किती ओळीनं सांगितलंय, त्यामुळे कळायला छान वाटतंय अगदी. जय श्री. चालेल, ओके. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम दादा.